मित्रांनो इथं चालू झालं नाही. आज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर नंबर 73 याचा आपण लाईव्ह सोल्युशन घेत आहोत. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आणि नवोदय विद्यालयाचा पेपर या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. नवोदय विद्यालयाचा पेपर आपल्याला काल देण्यात आलेला होता. काही मुलांना सकाळी देण्यात आलेला होता. सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत वेळ दिला होता. इथे अकॅडमीच्या मुलांना आमच्या इथे 4:30 वाजता दिला होता आणि त्यांना 1.5 तास वेळ दिला होता. त्याचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेत आहोत. चला, पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारी आकृती, वेगळी आकृती कोणती? या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी 2-3 वर्तुळ आहेत. त्यातले 2 एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत आणि या ठिकाणी 3 वर्तुळ एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढे दुसरा प्रश्न. तर या ठिकाणी नवोदय विद्यार्थी आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेतोय. कशा पद्धतीने आपल्याला तो समजून घेतला पाहिजे, कशा पद्धतीने सोडवला पाहिजे हे समजून घ्या. आता या ठिकाणी पहा, हा प्रश्न 2 पद्धतीने, हा प्रश्न महत्वाचा आहे. या ठिकाणी जर तुम्ही या त्रिकोणाच्या, आता या आधीच्या चिन्हाकडे थोडस दुर्लक्ष करा. त्रिकोणाचे प्रकार आहेत ते त्रिकोण पहा. या ठिकाणी लहान समभुज त्रिकोण आहे, या ठिकाणी विषमभुज त्रिकोण आहे किंवा समद्विभुज म्हणू शकतो. या ठिकाणी विशालकोन त्रिकोण आहे आणि या ठिकाणी काटकोन त्रिकोण. जर घड्याळाच्या दिशेने पाहिलं, छोटा त्रिकोण त्यापेक्षा मोठा त्रिकोण आणि हा काटकोन त्रिकोण. घड्याळाच्या दिशेने पाहिला क्रम. कुठनं सुरुवात केली आपण? लहान त्रिकोणापासून सुरुवात तिथूनच करायची. सर्वत्र लहान त्रिकोण, घड्याळाच्या दिशेने गेलो, लहान त्रिकोणाचा मोठा त्रिकोण यायला पाहिजे, नंतर काटकोन त्रिकोण यायला पाहिजे. इथं काय होतंय? लहान त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि मग हा समद्विभुज त्रिकोण का विशालकोन त्रिकोण येतो. या ठिकाणी पाहिलं काय? लहान त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण घड्याळाच्या दिशेने. इथे तसाच क्रम जुळतो का? नाही. आता इथे पाहूया, लहान त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण घड्याळाच्या दिशेने क्रम जुळतो आहे, जुळतो. या ठिकाणी लहान त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण क्रम जुळतोय. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 की त्यामध्ये हा क्रम उलटा आहे. लहान त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, ही एक पद्धत आहे. दुसरीकडे या ठिकाणी बारका याच्यामध्ये सर्वत्रच आहे. जी या ठिकाणी जे पाहण्याची पद्धत आहे, संपूर्ण बुद्धिमत्ता, हे आरशातील प्रतिबिंब, पाहण्यातील प्रतिबिंब, घड्याळाच्या दिशेने फिरणं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणं, या 4-5 घटकावरती संपूर्ण बुद्धिमत्ता असते. चला पुढील प्रश्न क्रमांक 3. प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईनं सोडवण्याची पद्धत, रीत हे समजून घ्या. त्रिकोण आहे, 3 गोल आहे. चौकोन आहे, 3 गोल आहे. चौकोन आहेत, 4 गोल आहेत. पंचकोन आहेत, 5 गोल आहेत. कोणतं वेगळं निघेल? पर्याय क्रमांक 2. का वेगळं निघेल? 3 गोल आणि त्रिकोण 3 रेषाचा 3 गोलापासून बनले, 3 गोल आहे. चौकोन 4 रेषाचा, इथे 4 गोल आहे. पंचकोन 5 रेषाचा 5 गोल आहे. इथं चौकोन आहे आणि 3च गोल. इथे किती पाहिजे होते? 4 गोल असायला हवे होते. चला पुढील प्रश्न. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपल्याला या पद्धतीने आपण व्यवस्थित समजून घेतोय, बारकाईने त्याचा अभ्यास करतोय. आलेली अक्षरे पहा, RUN, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये RUN, याच्यामध्ये R नाहीये, U आहे, N आहे, R च्या जागेवर K दिलेला आहे. त्यामुळे वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, हुबेहूब जुळणारी आकृती, तंतोतंत. या ठिकाणी बारकाईनं पहा,
या ठिकाणी पहा, या ठिकाणी जर आपण बघितलं स्वस्तिक सर्वत्र आहे, अधिकचं चिन्ह हे वरच्या बाजूचं उजवं सर्वत्र आहे, स्वस्तिक सर्वत्र आहे, गुणिलेचं चिन्ह सर्वत्र आहे, या ठिकाणी स्वस्तिक सर्वत्र आहे, या ठिकाणी बघा 6 रेषा आहेत किंवा सर्व 3 रेषा आहेत, म्हणजे बारक्या मोजल्या तर 6, या ठिकाणी 8 रेषा आहे, म्हणजे हा पर्याय करतो. इथे 6 आहे, तिथे 6 आहे, तिथे 6 आहे, म्हणजे इथे पहिला पर्याय कट झाला. आता स्वस्तिक वरून पाहिला नाही. आता या ठिकाणी किती रेषा आहेत? 8. या ठिकाणी आता हा पर्याय कट केला आपण. या ठिकाणी असणारे 8 रेषा आहे का इथे? नाही, म्हणजे आहे पर्याय कट. आता या दोघांमध्ये जेव्हा 2 आकृत्या राहतात तेव्हा त्यातला फरक पाहायचा. काय फरक आहे हो? तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये स्वस्तिक मध्ये, या स्वस्तिक मध्ये 4 टिंब आहेत आणि या स्वस्तिक मध्ये 2 टिंब आहेत. मग मूळ आकृतीमध्ये पाहायचं, मूळ आकृतीमध्ये किती टिंब आहेत? 4 आहेत. तिथे कोणता उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न. जी या ठिकाणी एवढ्या बारकाईने नजर पाहिजे, छोट्या छोट्या आहेत. पहा या ठिकाणी उभी रेष सर्वत्र नाही, या ठिकाणी नाही आहे उभी रेष, या पर्याय कट. इथं उभी रेष पाहिजे होती. आता राहिला 1 2 3, त्याच्यामध्ये फरक पाहिला. या ठिकाणी गोल आहे, चौकोन हा या ठिकाणी चौकोन बाजूवरती उभा आहे, तर कोणावरती उभा असणारा चौकोन आहे, म्हणून हा पर्याय कट. पहिला आणि चौथा पर्याय कट झाला. 2 पर्याय राहिले की वेळ वाचवायचा आपल्याला. या दोघांमधला फरक शोधायचा. काय फरक आहे याच्यामध्ये? या ठिकाणी त्रिकोण आहे, या ठिकाणी चौकोन आहे, किंवा या ठिकाणी चौकोन आहे, या ठिकाणी त्रिकोण. एक कुठलं तर पहा, वरती पहा, वरती डाव्या बाजूला वरती काय आहे? इथं काय पाहिजे? या ठिकाणी चौकोन आहे, म्हणजे कोणतंही उत्तर क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतो. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी गोल पहा, 3 गोल आहेत कोणावर आणि ते एकाधिक आहे. 3 गोल सर्वत्र आहेत का? सर्वत्र 3 गोल. या ठिकाणी गोलच दिलेले नाही, म्हणजे या ठिकाणी हा पर्याय कट झाला. ओके. आता राहिला 1 3 4. आतमधला पाहिला गोलात गोल इथं आहे. या ठिकाणी गोलात गोल कसा वाटतो? हा रंगवलेला वाटतोय. ओके. पहा रेषा पाहू, उभी रेष या आलेल्या रेषा या ठिकाणी आली नाही, म्हणजे हाही पर्याय कट होईल. पहिला दुसरा कट झाला. 3 आणि 4 फरक शोधा. फरक काय आहे? या गोलांमध्ये, या आतल्या गोलामध्ये. बाकीचा काय फरक आहे का? नाही. आतला गोल कशा पद्धतीने पाहिजे? गोलात गोल पाहिजे, असा रंगवलेला नको. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, बरोबर आहे. धन्यवाद. चला नेक्स्ट पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी पंचकोन आहे आणि 2 गोल गुंफलेले आहे. पंचकोनामध्ये 2 गुंफलेले गोल या ठिकाणी आहे, या ठिकाणी 2 गोल गुंफलेले नाही. ज्यामुळे कट झाला. आता राहिला पहिला तिसरा चौथा. सर्वजण फरक पाहिला तर काय होतोय? या ठिकाणी पाय 3 त्रिकोण वेगळे तिथं एका जोडले गेले. नाही आलं पर्याय कट होईल. राहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. काय फरक आहे 1 आणि 3 मध्ये? या ठिकाणचा हा गोल इथं आहे, इथे नाही. आपल्याला काय पाहिजे? गोल. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे. चला नेक्स्ट पुढील प्रश्न काय होता? प्रश्न आकृती पूर्ण करा. तुकडा जोडून आकृती पूर्ण करा. आता या ठिकाणी येणारा भाग आहे तो डाव्या कोपऱ्यामध्ये खालचा भाग. डाव्या कोपऱ्यामध्ये खालचा भाग आपल्याला पाहिजे. या ठिकाणी गोल येणार आहे. या ठिकाणी या भागामध्ये गोल पाहिजे, तो गोल यामध्ये नाही. हा पर्याय करतोय. या ठिकाणी हा आकार, या ठिकाणी फक्त गोल येणार पहा याच्यामध्ये. म्हणजे याचं तुम्ही आरशातलं प्रतिबिंब घेतलं किंवा याचं आरशामध्ये घेतलं, याचं घेतलं, याचं पाण्यामधलं घेतलं, याचं आरशामध्ये घेतलं तरी लक्षात येतं. या ठिकाणी हे आकार दिलेला हाही वाचा चुकीचा आहे. राहिला कोणता पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये या ठिकाणी उभी रेष दिलेली. उभी रेष
नको आहे, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 चूक दिलेला आहे. ओके, याची पर्याय क्रमांक काय दिले उत्तर? 4 दिले. ओके, दुरुस्ती केली जाईल. ओके, पर्याय क्रमांक नंबर लिहून घ्या रे. प्रश्न क्रमांक दुरुस्तीला घ्या. चला, या ठिकाणी पहा आकृती, याचं एक आरशातील होतं का? नाही. पर्याय क्रमांक याचं 1 2 3 4 नंबर भाग दिले तर 2 तर 4 मध्ये पाण्यातील आहे. म्हणजे 1 तर 2 मध्ये पाण्यातील नाही. पाण्यातील ज्या ठिकाणी उभी रेष पाहिजे आणि तिरकी रेष या पद्धतीनं पाहिजे. उभी रेष ज्या या बाजूला पाहिजे डाव्या बाजूला, त्याच्यावर पहिला 3 आणि 4 कट होईल आणि रेषेची जागा पाहिली तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 2 कट होणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 11. या ठिकाणी पहा, या ठिकाणी या जर बाहेर हे जे कोण पाहिले बाणासारखे आकार, हे बाण आतमध्ये येण्यासारखे तर याचं हे पाण्यातील आरशातील आहे, याचं पाण्यातील आहे. म्हणजे याचं तुम्हाला आरशातील किंवा याचं पाण्यातील, किंवा हा उचलून शिक्का मारलेला आहे असं म्हणलं तरी चालेल. ही डाव्या वरच्या बाजूचा तिरकी वरच्या बाजूला अशी रेष पाहिजे. अशी रेष यामध्ये चुकीची आहे. हा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी उजव्या बाजूची तिरकी ज्या पद्धतीनं पाहिजे या पद्धतीने ते नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. राहिला 3 आणि 4 फरक शोधा याच्यामध्ये. 3 आणि 4 मध्ये 3 एकट रेषावरनं कट होते ना, या रेषेवर. 2 आणि 4 याच्यामध्ये फरक शोधा. या ही रेष या पद्धतीनं पाहिजे, उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. हे बाण जर पाहिले त्यातले बाण आहेत असं जर समजलं ते आतमध्ये येणार आहे. इथे बाण इथं मध्यभागी आतमध्ये येणार आहे, इथे बाण मध्ये आतमध्ये येणार आहे. मध्ये आतमध्ये येणारे बाण या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 13 12. ओके, चला 12 नंबर प्रश्न. ओके, या ठिकाणी एक प्रकार ढालीसारखा चक्र आपल्या नावेमध्ये जे नाव चालवणारा नाखवा असतो तो या पद्धतीचं चित्र तो त्याच्यामध्ये हँडल असतो त्याचा. तर या पद्धतीचं या ठिकाणी जर पाहिला हा आकार, याचं हे आरशातील आहे, याचं हे याचा आरशातील पाहिजे का पाण्यातला, म्हणजे या बाजूला तो आकार पाहिजे. तो आकार तशा पद्धतीने आहे काही. हा पर्याय कळते. आता 2 3 4 मध्ये इथे रंगवलेला भाग आहे, आपल्याला रंगवलेला पाहिजे का? 4 कट होईल. राहिला 2 आणि 3. फरक काय आहे 2 आणि 3 मध्ये? इथे गोल आहे, आपल्याला काय पाहिजे? 2 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न क्रमांक 13. प्रत्येक प्रश्न आपल्याला या पद्धतीनं बारकाईनं समजून घ्यायचा आहे. आकृतीची मालिका या ठिकाणी एका गोष्टीवरती सर्व आकृत्या एका वेळेस पाहायच्या नाही. एक आणि एकच आकृतीवर लक्ष द्यायचं, त्याच्यामध्ये कसे बदल होत जातात ते पाहायचं, तेच शोधायचं. पहा गोरे, पुढे लक्ष दे. त्रिकोण डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये आहे, खालच्या कोपऱ्यात. दुसरा आकृती तो डाव्या बाजूला वर गेला. तिसरा आकृती हा त्रिकोण आता कुठे येणार आहे? डाव्या बाजूला खाली त्रिकोण पाहिजे, त्याच्यावर कोणकोणते पर्याय कट होतील? पहिला कट होईल, दुसरा कट होईल, चौथा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक. जेव्हा एकाच याच्यामध्ये लगेच उत्तर निघतं दुसऱ्याही गोष्टी चेक करायच्या. दुसऱ्या याच्यामध्ये गोल पाहिला, गोलवरून पण तेच उत्तर येतं का? पहा गोल पाहिला पहिल्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला वर, दुसऱ्या आकृतीत, तिसऱ्या आकृतीत, आता चौथ्यामध्ये कुठे पाहिजे? डाव्या बाजूला वर. तिसऱ्या आकृतीत आहे का? उत्तर पर्याय क्रमांक 3. साध्या सोप्या भाषेत द्यायचं, साध्या सोप्या पद्धतीने करायचं. चला पुढे 14 नंबर प्रश्न. मालिका आपण पूर्ण करतो आहोत. 4-4 प्रश्नाचे गट असतात. पहा या ठिकाणी पहा पुढचा या एक प्रकार घड्याळ आहे समजा, 3 वर आहे तो पहिला काटा.
नंतर तो काटा 6 वर गेला, 9 वर गेला, म्हणजे आता किती वर जाणार? 12 वरती काटा पाहिजे, त्याच्यावर पर्यायच्या 3 करतो. आता मागचा काटा पहा, पहिल्या आकृतीत 12 वर आहे, दुसऱ्या आकृतीत 3 वर आहे, तिसऱ्या आकृतीत 6 वर, म्हणजे चौथ्या आकृतीत कुठं पर्याय? 9 वर. त्याच्यावर उत्तर येणारे पर्याय क्रमांक किंवा पाहिलं काटकोन पाहिले, ते काटकोन दिशा बदलत चालले, म्हणजे या ठिकाणी पहिला काटकोन आहे या पद्धतीने झाला, दुसरा खाली फिरतोय. हा काटकोन घड्याळाच्या दिशेने फिरत पहिल्या आकृती इथे आहे, दुसऱ्या आकृती या ठिकाणी, तिसऱ्या आकृती या ठिकाणी, चौथ्या आकृती या ठिकाणी होईल. तर उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. यामध्ये पहा त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, याच्यामध्ये आता काय काय बदल होत जातात, कशा पद्धतीने बदल होत जातात हे समजून घेऊ. पहा यामध्ये कापणी आहे, वरती टिपका आहे. दुसऱ्या आकृतीत काय झाला बदल? या पहिल्या आकृतीमध्ये बदल काय झाला? तर खाली टिपका आला, फक्त भरीव टिपका आला. आता दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काय झालं? पुन्हा ही कापणी आणि वरती टिपका आला. तिसऱ्या का चौथ्यामध्ये काय होईल? या कापणीवर फक्त खाली एक टिपका आली. काय होतं? पहिल्यामध्ये असणार आहे म्हणजे कापणी आणि टिपका आहे, दुसऱ्यामध्ये फक्त काय वाढलं? त्याच्यात टिपका वाढला. पुन्हा तिसऱ्यामध्ये काय झालं? पुन्हा कापणी आणि हा टिपका वाढला, म्हणजे आता फक्त काय होणार? इथं जसा वाद बदल झाला तसा या ठिकाणी टिपका येईल. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 यामध्ये पहा, बाजूला पहा, या ठिकाणी कोपऱ्यामध्ये चारी कोपऱ्यामध्ये रेषा आहेत, या ठिकाणी पण आहेत, या ठिकाणी पण आहेत, अशा रेषा असताना सर्वत्र आहे. आता आतमध्ये रेषा किती रेषे? 1. इथे अजून एक वाढली म्हणजे 2 रेषा. संपूर्ण अशा बारक्या रेषा पाहू नका. उभी एक आहे, आडवी एक आली, नंतर तिरकी एक आली, म्हणजे आता चौथ्या आकृतीत या पद्धतीने तिरकी. कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. या ठिकाणी त्रिकोण आहे, 3 रेषा आहे, म्हणजे काय होईल समोरच्याचा? त्रिकोण 3 रेषापासून बनतो. हा त्रिकोणाच्या रेषा स्वतंत्र केल्या आणि त्या स्वतंत्रपणे दाखवलेल्या, म्हणजे या काही असे चिकटून वगैरे ठेवले नाही. चौकोनाच्या पण 4 रेषा कशा पाहिजे? स्वतंत्रपणे पाहिजे. म्हणजे असे हे चालेल का? अशी चिटकवली चालेल का? इथं 2च दिले, चालेल का? इथे 4. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. ओके छान. याच्यामध्ये नंबर दुरुस्ती करूया. पर्याय क्रमांक 4 बरोबर द्या. ज्यांचं उत्तर आहे ते ओके दुरुस्ती केली जाईल. म्हणजे हे पहा, तुम्हाला माहीत कसं सांगतो की प्रत्येक प्रश्नामध्ये एखादा दुसरा प्रश्न असा चुकीचा आहे. काही वेळा अनावधानाने झालेला आहे, काही वेळा तो जाणीवपूर्वक केलेला आहे. प्रश्नामधली चूक शोधण्याचं कौशल्य हे विद्यार्थ्यामध्ये आलं पाहिजे. तो विद्यार्थी आपल्या मतावर ठाम राहिला पाहिजे. ठाम तयार होण्यासाठी असे जर चुका टाकल्या तर त्या मुलाने विचार केला पाहिजे, इथं उत्तर त्यांनी काय दिले, अमकं दिले उत्तर, हे का नाही, हे उत्तर माझं उत्तर बरोबर आहे. आणि मग ते माझ्या टीचरांकडे घेऊन आलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की सर इथं माझं उत्तर हे असं निघतंय आणि इथं उत्तर असं दिलेलं आहे, माझं उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे जेव्हा तुमच्याकडे डिबेट करण्याचं कौशल्य येतं, शिक्षकांशी डिबेट करता आलं पाहिजे, शिक्षकांना आपले विचार सांगता आले पाहिजे आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. हे बघा 100% तुम्हाला येणार नाही, पण जे काही येत आहे ते विचार आपल्याला इतर मुलांना पटवून देता आले पाहिजे. चला पुढील प्रश्न पाहूया. चौकोन बाहेर सर्वत्र आहे, त्रिकोणाच्या आतमध्ये वर्तुळ आहे. इथं काय झालं? आतला वर्तुळ बाहेर गेला, बाहेरचा त्रिकोण आतमध्ये गेला. फक्त काय होते? आतलेच बाहेरचं आतमध्ये होतं. या ठिकाणी चौकोनामध्ये वर्तुळ आहे, काय होईल? आतला वर्तुळ बाहेर गेला, बाहेरचा चौकोन आतमध्ये जाईल. म्हणजे वर्तुळात चौकोन पाहिजे, वर्तुळात चौकोन इथून पाहिला तर पर्याय क्रमांक 2. पर्याय 3 का चुकीचा हो? ओके चला पुढे नेक्स्ट. चला 19वा प्रश्न घ्या.
प्रत्येक प्रश्न आपल्याला या पद्धतीने बारकाईने आपण समजून घेतो आहोत. काय झालं हो इतर या ठिकाणी या ठिकाणी आहे तो आकार इकडे म्हणजे याचा आरशातलं प्रतिबिंब होऊ शकेल. मग तुम्हाला मी सांगितलं बुद्धिमत्तेमध्ये काय बघायचं, आरशातलं पाण्यातलं घटीवर प्रति घटीवर काही वेळा 180 अंशात फिरणं. आता या ठिकाणी पहिल्यांदा याचा आरशातलं जमतंय, याचा आरशातलं इकडे जोडलं की हा आकार तयार होते, याचा आरशातलं इकडे जोडलं तर हा पर्याय आहे का? आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक A. उत्तर बरोबर. चला पुढे 20वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी पहा प्रश्नपत्रिका तयार करत असताना एका प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी कमीत कमी 3.5 ते 4 तास लागतात. ती प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायला 1.5-2 तासामध्ये होती, बनवायला मला तेवढा 4-4 तास वेळ येतात. चला पहिल्या दुसऱ्याची काय होईल, बीचा आरशामध्ये पाहिलं तर डाव्या बाजूला असताना उभी रेष उजव्या बाजूला जाईल, उजव्या बाजूला याच्यावरून दुसरा तिसरा चौथा सर्वच बदल चूक होत आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. 3 कोण म्हणताय श्रीनी? चला पुढे प्रश्न क्रमांक 21 काय होतं या ठिकाणी आकृती जोडून पूर्ण करायची आहे. या ठिकाणी पहा जर तुम्ही पाहिला तर त्रिकोणाचा फक्त हा प्रत्येक त्रिकोण पहा घड्याळाच्या दिशेने उलट सुलट असं नाही विचारायचं. पाहताना घड्याळाच्या दिशेने चाललं तर पहिला या त्रिकोणामध्ये रंगवलेला कोरा, इथे घड्याळाच्या दिशेने गेला तर पहिल्यांदा रंगवलेला नंतर कोरा, यामध्ये पहिल्यांदा रंगवलेला नंतर कोरा म्हणजे या ठिकाणी पण येणार त्रिकोण पहिल्यांदा रंगवलेला नंतर कोरा आणि या बाजूला कोपरा पाहिजे म्हणजे त्यामुळे हा पर्याय कट होईल. पहिल्यांदा रंगवलेला नंतर कोरा म्हणजे कोणताही पर्याय. मी जे पद्धत शिकवतोय ती लक्षात घ्या. मी शिकवताना पाहताना घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे तुम्हाला समजून सांगतोय. विचाराची तीच दिशा जर तुमची असेल तर कधी तुम्हाला अडचण येणार नाही. नवोदयचा बुद्धिमत्ता 40चे 40 प्रश्न बरोबर येणार 100%. चला या ठिकाणी हा आकृती भाग या ठिकाणी लावून पूर्ण करायचा आहे. पाव भागाचा आहे, पाव भागाचा आकार जसाच्या तसा बसणारा पर्याय क्रमांक 2. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न 23-24 घ्या. 23वा प्रश्न पहा या ठिकाणी कापलेला तुकडे आहे ते जोडून आपल्याला आकृती पूर्ण करायची. आता या ठिकाणी बघताना देखील आरशातलं पाण्यातलं याचा देखील संबंध असतो. आपल्याला या ठिकाणी सरळ भागाला सरळ भाग जोडला जाईल. हा सरळ भाग इथे सरळ रेषा पाहिजे आहे का इथे? या पर्याय कट होईल. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. नंतर आता याच्यात बसताना याचं काय आरशातलं किंवा पाण्यातलं नको आहे, आरशातलं नको आहे. तर यात बसताना भाग म्हणजे उभी रेषा यात बसताना त्रिकोणी भाग पाहिजे आपल्याला. आता इथं आता पर्याय कट झाला. उभी रेषाचा त्रिकोणी भाग आहे का? आहे. इथे आहे, इथे हा पर्याय कट. आता राहिले कोणते 2 आणि 3. जेव्हा 2 पर्याय राहतात तर त्यातला फरक शोधायचा. 2 आणि 3 मध्ये फरक काय आहे? तर फरक या ठिकाणी आहे. या ठिकाणी अशी सरळ तिरकी रेषा आहे, या ठिकाणी तिरकी नाही. ओके मग आपल्याला कसा आकार पाहिजे? तिरकी पाहिजे का? नको. या ठिकाणी या पद्धतीचा आकार पहिले सरळ रेष पुन्हा तिरकी रेष सरळ रेष तिरकी रेष. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला 23वा पर्याय क्रमांक 2. 24वा प्रश्न घ्या. पुढील प्रश्न प्रश्न आपल्याला अशा पद्धतीनं बारकाईनं प्रत्येक सोडवण्याच्या विशिष्ट पद्धतीने आपण चाललेलो आहोत. या ठिकाणी गोल पूर्ण होणार आहे म्हणजे गोल वक्र भाग पाहिजे. सर्वत्र वक्र भाग आहे जिथं मागचे आकार वक्रच आहे सगळीकडे. पाहता या ठिकाणी तिरकी रेषा आहे, सरळ अशी सरळ नाही, थोडीशी तिरकी रेषा. इथे आहे, इथे आहे, इथे हा पर्याय इथे आहे. म्हणजे पहिल्या आपला उत्तर पर्याय क्रमांक 3 कट केलाय. आता तिरकी रेष झाल्यानंतर काय? आडवी रेष उभी रेष म्हणजे इथे एक प्रकारे काटकोन पाहिजे. आहे का इथे काटकोन? आहे. तिरकी रेषा इथे काटकोन आहे का? नाही. हा पर्याय कट होईल. आता राहिला कोणता? 1 आणि 4. 1 आणि 4 मध्ये फरक शोधा. फरक इथं खालच्या बाजूला सारखाच आहे, मध्ये या ठिकाणी आकार
या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणी फरक आहे. मग आता मूळ आकृतीमध्ये जायचं. आपल्याला या पद्धतीचा आकार पाहिजे का या पद्धतीचा आकार पाहिजे, पहा बरं तेवढंच बारकाईनं. कोणते उत्तर? पर्याय क्रमांक 1. छान. म्हणजे या पद्धतीने तुम्ही बारकाईने एका एका गोष्टीवर लक्ष दिलं, अगदी व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजेल. चला नेक्स्ट 25वा प्रश्न. कोण आहे रे, काय वाजवते? काय ते JKR आरशातील प्रतिबिंब. आरचं या ठिकाणचं आरशातलं प्रतिबिंब या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी या पद्धतीनं आर येणार. आपल्याकडे स्मार्ट जर असता की जेवढ्यातच गेलं की तुम्हाला आरशात इथे दाखवलं असतं. आता येतोय आपल्याला की आपण वागवणार आहे महिन्याभरामध्ये येईल. हो, आर इकडच्या बाजूला येणार आहे. तो आर या ठिकाणी आहे का? नाही. या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 कर. राहिला 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये फरक काय? फरक कशामध्ये? जे मध्ये. जेचं आरशातलं प्रतिबिंब या बाजूला या पद्धतीनं जे पाहिजे तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. याचा सराव तुम्ही बॉक्सच्या मोठ्या बॉक्सच्या वह्यांना त्याच्यामध्ये एक आकृती घ्या. या आकृतीचं आरशामधलं पाण्यामध्ये सर्व एका ठिकाणी या ठिकाणी चौकोन याच्यामध्ये ही आकृती आता छोट्या सोप्या आकृत्या घ्यायच्या. मग याचं या बाजूला आरशातलं काढायचं, खाली पाण्यातलं काढायचं, या बाजूला आरशातलं काढायचं, वरती पाण्यातलं काढायचं. म्हणजे पाण्यात वरती आणि खाली पाण्यातलं असतं, तर डावीकडे उजवीकडे आरशातलं असतं. अशी A पासून Z पर्यंत कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, मराठी अक्षर, तिरक्या रेषा वगैरे याच्या पद्धतीचा सराव जर केला तर अडचण येणार नाही. चला, हा त्रिकोण आहे, हा पलटी केला या पद्धतीनं. या पद्धतीचे त्रिकोण 1 मध्ये आहे, 2 मध्ये, 3 आणि 4 कट होणार. या पद्धतीने आकार येणार नाही. आता 1 आणि 2 मध्ये फरक, 2च आकृत्या राहिले, फरक शोधायचा. फरक काय आहे? या ठिकाणी रंगवलेला वरती आहे, खाली. पहा बरं, रंगवलेला भाग वरती आहे, वरचा रंगवलेला भाग आरशामध्ये वरच राहणार आहे का खाली जाणार आहे? नाही. त्यामुळे या ठिकाणी खाली गेल्यामुळे हा पर्याय कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27. 27व्या प्रश्नामध्ये पहा, बाण. आता उभा बाण असतो तो उभाच राहतो, तो कधी आरशामध्ये उलटा वगैरे होत नाही. पाण्यामध्ये तो होतो, वरची बाजू खाली जाते. इथं आरशामध्ये वरचा वरच राहतो, म्हणजे वरती बाण पाहिजे, त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल. आता हा बाण दुसरा कट करून टाकला. आता हा बाण जो डावीकडे गेलेला आहे तो आरशामध्ये उजवीकडे जाणारा पाहिजे बाण. उजवीकडे जाणारा बाण, त्याच्यावरून आपल्याला पहिला पर्याय कट होईल. मला याला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 फरक शोधा. 3 आणि 4 मध्ये फरक काय आहे? हा त्रिकोणामध्ये फरक आहे. हा त्रिकोण पहा, या ठिकाणी हा त्रिकोण आरशाच्या जवळ आहे, तो इकडे केला तर आरशाच्या जवळ, पण या पद्धतीनं असताना त्रिकोण या पद्धतीनं होईल. या पद्धतीनं त्रिकोण तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 3 मध्ये आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे 28वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. या ठिकाणी पहा की हा कोणावरती उभा असणारा चौकोन कोणावरती राहणार आहे, त्याच्यावरून पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 कट होईल. आता या ठिकाणी आरशाच्या जवळ वरच्या भागामध्ये उजव्या बाजूला वरती अधिकचे चिन्ह आहे. जेव्हा त्याचं आरशातलं प्रतिबिंब येईल तेव्हा डाव्या बाजूला वरच्या भागात अधिकचं चिन्ह पाहिजे. या ठिकाणी अधिकचं चिन्ह पाहिजे, त्यामुळे हा पर्याय कट होणार. राहिला 2, 3, त्यामध्ये इथं पण पाहिलं तर अधिक चिन्ह, इथं हा पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. आता यामध्ये पहा, तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगतो. या ठिकाणी आरशामध्ये काय बदलतं, चिन्हाचा क्रम आहे ना, पाहिलं नाही तर तुम्ही घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर अधिक त्रिकोण चौकोन वर्तुळ
प्रत्यक्ष आहे. घड्याळामध्ये पाहिला तर हा क्रम उलटा आहे. अधिक त्रिकोण चौकोन वर्तुळ, अधिक त्रिकोण चौकोन वर्तुळ. इथे आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये तो घड्याळाच्या दिशेने होता, इथे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे समजून घे. हे लक्षात येतं. सरावाने या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. अनेक प्रश्न क्रमांक 29. प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतो आहोत. प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीनं सोडवायला हवी, चुका आपल्या कोठे होतात, कशा पद्धतीने होतात, ती चूक होऊ नये म्हणून आपण तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो आहोत. आता या बाजूला घडी केलेली आहे, इकडून घडी केलेली या ठिकाणी. आता ही घडी उघडली, हा कापलेला भाग या ठिकाणी जाणार आहे. वरती घडी आता या ठिकाणी जाईल, या ठिकाणी. म्हणजे चारही बाजूला अशा कापलेला अर्धा वर्तुळ भाग चारी कुठे असणारे बाजूवरती असणार. आता इथे कुठेच बाजूवर नाही. म्हणजे प्रश्न इथं दाखवले म्हणलं की इथे पाहिजे होतं कापलेलं, पण इथे आतला चौकोनच कुठे दाखवलेला आहे. म्हणजे इथे चारी बाजूला या ठिकाणी आहे, इथे चारी बाजूला आहे, इथे चारी बाजूला आहे, इथे चारी बाजूला आहे. आता या ठिकाणी हा चौकोन जेव्हा उघडेल तर या ठिकाणी चौकोन पूर्ण या ठिकाणी येणार. या ठिकाणी असं पाण्यातलं आरशातलं येणार. म्हणजे या ठिकाणी चौकोन तयार होणार, तो बाजूवरती असणार. या बाजूला हा पॅरलल आहे, बाजू असणार. हा चौकोन आहे का? नाही. हा पर्याय करतो. या ठिकाणी दोन्ही बाजूचा आहे, या ठिकाणी एक बाजूवर एक कोण चालेल का? नाही. हाही पर्याय करतोय, पहिला पर्याय करतोय, तिसरा करतोय, राहिला दुसरा आणि चौथा. यामध्ये फरक शोध. फरक आहे, इथे रेष नाही, इथे रेष आहे. आपल्याला रेष पाहिजे. आता सोपी पद्धत सांगू. हे उघडून पाहता आलं पाहिजे, हे उघडून आपल्याला समजलंच पाहिजे. पण मी याच्यात सोपी पद्धत काय आहे की ज्याद्वारे आपण लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सोपी पद्धत हा आकार कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे याच्यावर पर्याय करतात. तुमचं निम्म काम हलतं. हा आकार ज्या पद्धतीनं दाखवलेला आहे, अर्धगोल, वरती दोन आडव्या रेषा, त्याला उभ्या रेषा, म्हणजे हा त्रिकोण. त्या एवढा चौक पाहायचा भाग, त्याच्यामध्ये हा आकार पाहिजे. अर्धगोल हे या ठिकाणी बाजूला पॅरलल अशा आडव्या रेषा आहे. त्या अर्धगोल बाजूला पॅरलल आडव्या रेषा आहे काहीतरी, त्या पर्याय करतो. अर्धगोल बाजूला पॅरलल आडव्या रेषा आहे. अर्धगोल दोन्ही पॅरलल आडव्या रेषा नाही, म्हणजे हाही पर्याय करतोय. अर्धगोल दोन्ही पॅरलल आडव्या रेषा आहे. म्हणजे पहिल्या आपल्याला पहिला आणि तिसरा केवळ एवढ्या भागावरून पाहता आला. पण याला 2 आणि 4 मध्ये फरक फक्त शोधायचा आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही गेला तर कमी वेळेमध्ये अगदी व्यवस्थित पेपर सोडवणं शक्य आहे. तर पुढे 30 नंबर प्रश्न. 20 नंबर प्रश्न म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धती आहेत. ज्या पद्धती जर आपण नियमित वापरल्या तर नक्कीच आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट होईल. या ठिकाणी अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल ही आकृती इकडे उघडली तर या ठिकाणी देखील अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल. ही आकृती समोर उघडली, अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल. इथे अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल अशा पद्धतीने होणार. या ठिकाणी पहा, अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल, अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल, अर्धगोल, त्रिकोण, अर्धगोल सर्वत्र आहे. इथे पण आहे सर्वसाधारणपणे, इथे आहे. पाहिल्या आपल्याला पर्याय क्रमांक 4 पट होतो. या ठिकाणी करू या ठिकाणी पहा, इथे आतमध्ये जाणारा त्रिकोण पाहिजे, तर इथे बाहेर आलेला आहे, हा पर्याय कट होतो. या ठिकाणी त्रिकोण हा आतमध्ये जाणारा पाहिजे होता, तो बाहेर आलेला, म्हणजे हाही पर्याय कट होतो. 3 आणि 4 पहिल्या पर्याय कट होतात. राहिला 1 आणि 2. फरक काय आहे या ठिकाणचा, या चोचीमध्ये फरक आहे. आता तुम्हाला सांगा, कापल्यानंतर पेनाच्या नीब सारखी अशी चोच तयार होईल का रे? कापून टाकल्यानंतर नाही, तर तो असा आकार होणार आहे. तर उत्तर 1 चुकीचं आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. तर पुढे प्रश्न क्रमांक 31वा प्रश्न. आज लाईट गेलेली आहे, इन्व्हर्टर वरती आपलं चालू आहे, तर पुरेसा उजेड नाहीये, कमी उजेडामध्ये आपण हे चालवतो. चला, पावरनं
खालून वरची घडी घातली, इकडून इकडे घडी घातली आणि पुन्हा याची तिरकी घडी घातली. जेव्हा ही घडी उघडेल तेव्हा इथे वर्तुळ, इथे चौकोन येईल, इथे चौकोन येईल आणि इथे वर्तुळ. वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ असे एका रेषेत. वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ आहे का इथं? वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ ज्या पद्धतीने पाहिजे तसा नाही. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, फक्त एवढाच भाग. आता ह्या आकार जर आपण आरशात उघडला तर इकडे आहे का? बरोबर आहे. इथे याचा अर्थ आरशात नाही, हा पर्याय कट. याचा आरशात मग पहिला आणि तिसरा पर्याय कट झालेला आहे. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय आहे? याचं पाण्यामध्ये पाहिलं तर या पद्धतीनं पाहिजे जे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हा पर्याय कट. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. किंवा तुम्हाला मी सांगितले होती की हा आकार शोधायचा. हा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे? वर्तुळ चौकोन, वर्तुळ चौकोन, वर्तुळ चौकोन, वर्तुळ चौकोन. एक तर पर्याय कट झालं. एवढं तर काम तुमचं हलकं झालं. मग त्याचं आरशातलं पाण्यातलं, आरशातलं पाण्यातलं पाहत जायचं आहे. पुढील प्रश्न. तर अनेक प्रश्न क्रमांक किती आहे? 32. चला प्रश्न क्रमांक 32 आपण समजून घेतो आहोत. खालून वर घडी घातलेली आहे, या बाजून इकडे घडी घातली, खालून पुन्हा इथं तिरके आणि या ठिकाणी फुल केले 4 पाकळे. जेव्हा हे उकडे तेव्हा इथं इथं 2 फुलं असतात तिरकी या पद्धतीने. हा आकार तिरकी अशा पद्धतीनं आहे का? इथे आहे. इथं आहे का? नाही. इथे इथे म्हणजे पहिल्या दुसरा आणि चौथा पर्याय कट झाला. राहिला पहिला आणि तिसरा. फरक पहा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. याचा आरशामध्ये उघडलं तर या पद्धतीने तिरकं होईल. ते या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. तर उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3. ओके. चला पुढे 33वा प्रश्न. 33वा प्रश्न. असा प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला परफेक्ट आला अडचण काही येणार. तुकडे जोडून आकृती पूर्ण करा. तुकडे किती आहे? पहिली एक गोष्ट याच्यामध्ये बघायचं काय काय कशा पद्धती. तुकडे किती आहेत? 3 आहेत. 3 तुकडे आहेत. 3 आहेत. 3 आहेत. 3 आहेत. आता इथं जो आकार पाहिजे येतो की 2 वर्तुळाचे भाग आहेत आणि एक आयत आहे. आहेत याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आकार आहे, याच्यामध्ये आहे. आता इथं आकृती जोडून सुसम अशी किंवा व्यवस्थित दिसेल अशी आपल्याला भांडी कोणती सांगितली आपल्याला घरामध्ये माहिती आहे की प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची, त्याची जागा ठरलेली. ती जागा जर बदलली तर लगेच मग मी लगेच तुम्हाला म्हणते हे इथं नाही इथं, हे तिथं नाही तिथं, तर दप्तर इथंच असलं पाहिजे. जी ठराविक जागा ठरवलेली आहे. तसे ही आकृती बसवल्यानंतर एक विशिष्ट त्याचा एक विशिष्ट पद्धतीने आकार तयार झाला पाहिजे. म्हणजे तो आपल्या डोळ्याला लगेच तो जाणवतो व्यवस्थित आहे का. आकारावरती पाहिलं तर असा आकार चालेल का रे? असा चालेल, असा असा. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 34. 34 नंबर प्रश्न. या ठिकाणी पहा 2 चौकोन 2 काटकोन त्रिकोण. 2 चौकोन 2 काटकोन त्रिकोण. या चौकोन आहेत का? जे या पद्धतीचे चौरस, सॉरी चौकोन नाही म्हणायचे याला, चौरस आहे. चौरस आकार इथे आहे. आणि कुठं आहे? तर क्रमांक 4 मध्ये, 2 मध्ये आणि 3 मध्ये चौरस आकार आहे का? म्हणजे दुसरा आणि तिसरा कट. आता राहिला फरक 1 आणि 4 मध्ये. त्याच्यामध्ये तुकडे पाहिले तर 4 आहेत, याच्यामध्ये 4 तुकडे आहेत. याच्यामध्ये तुकडे किती आहेत? 4 त्रिकोण आणि 2 6 आहेत. आपल्याला किती पाहिजे? 4. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 कट होणार आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट पुढील प्रश्न पहा. 35वा प्रश्न. मागची लाईट चालू करून ठेवली का? लाईट आली म्हणजे समजेल. चला 35वा बाहेरची चालू करून ठेवा म्हणजे लक्षात येईल. पहा या ठिकाणी आकार, या ठिकाणी मोठा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचा कापणीचा कापलेला आहे. पहा या पद्धतीचा हा मोठा त्रिकोण आहे का याच्यामध्ये? हा मोठा त्रिकोण जो कर्णापासून दुपारी समोरासमोरचे कोण त्याने कट केलेले.
आहे का इथे? नाही. या ठिकाणी आहे का तो आकार? नाही. या त्रिकोणाचा आकार याच्यामध्ये आहे का? नाही. याच्यामध्ये आहे. हा त्रिकोण आकार, हा पुढचा आकार, हा कापलेला आकार. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, छान. पुढील प्रश्न क्रमांक 36. 36वा प्रश्न. तिकडे पहा, 2 चौकोन आहेत आणि 2 त्रिकोण आहेत. 2 चौकोन आणि 2 त्रिकोण. आता आपल्याला हे चौकोन आकार आहे ते कापणीसारखे. हे चौकोन आकार कसे? कापणीसारखे. आणि या ठिकाणी 2 त्रिकोण, एकूण 4 आकार पाहिजे. याच्यामध्ये 4 आकार आहेत का रे? 3च दिसत आहे. याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये 6 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 कट होईल. 6 आहे तुकडे, याच्यात 3 आहे म्हणून हा पर्याय कट होईल. आता राहिला दुसरा आणि तिसरा. फरक काय आहे शोधा. 4 तुकडे, 4 तुकडे. आकार पाहिजे आहेत आपल्याला 2 कापण्यासारखे आकार चौकोनी, 2 त्रिकोण. आता इथे कापण्यासारखे 2 आकार आहेत आणि 2 त्रिकोण आहेत. इथे कापण्यासारखे 2 आकार आहेत का? नाही. 3 त्रिकोण आहेत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न क्रमांक 37. प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेतो आहोत. सोडवण्याच्या विशिष्ट पद्धती आपण पाहतोय. लपलेला आकार, हा आकार कोणत्या आकृतीमध्ये लपलेला आहे? त्रिकोण आकार पहा. उभी रेष, आडवी रेष, उभी रेष. त्रिकोण आकार या ठिकाणी आहे. त्रिकोण आकार, त्याला उभी रेष आहे का? आडवी रेष नाही. त्रिकोण आकार या ठिकाणी, पण या पद्धतीचा त्रिकोणी आकार फक्त या ठिकाणीच आहे. आता या आकृती फिरवून वगैरे सहसा नसतं. जर आपल्याला सेम टू सेम सापडली नाही तर क्वचित प्रसंगी फिरवून देखील 5% प्रश्न असतात. हा त्रिकोणी आकार आहे का इथे? या ठिकाणी आहे का त्रिकोणी आकार? या ठिकाणी, या ठिकाणी. आता या ठिकाणी घेतला आपण तर या त्रिकोणी आकाराला उभी रेष, आडवी रेष नाही. या ठिकाणी पाहिला तर हा त्रिकोण आकार, उभी रेष, आडवी रेष, वाटीवर. पर्याय क्रमांक 4 म्हणजे कुठे आहे हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. पेन्सिलने ते टॅबवर गिरवलं पाहिजे, शोधलं पाहिजे. पेनवरती आपण कागदावरती लिहिलं तर काय ते पुसता येतं. म्हणजे ते पहा व्यवस्थित. नेक्स्ट पुढचा प्रश्न क्रमांक 38. या ठिकाणी पहा, उभी रेष, आडवी रेष, उभी रेष आणि या ठिकाणी कर्ण आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. उभ्या रेषेला काटकोन त्रिकोण चिकटलेला असायला हवा. आता पहा, उभ्या रेषेला या ठिकाणी काटकोन त्रिकोण जोडलेला आहे. दुसरीकडे उभी रेषा आहे. या उभ्या रेषेला इकडे उजव्या बाजूला, उभ्या रेषेला उजव्या बाजूला काटकोन त्रिकोण पाहिजे. उभी रेष या रेषेला कुठं दिसत नाही. या रेषेला या ठिकाणी काटकोन त्रिकोण आहे. इथं उभी रेषी काय अर्धवटच आहे. इथे उभी रेष नाहीये. आता इथं उभी रेष, उभ्या रेष, त्याला आडवा काटकोन त्रिकोण आहे का रे? आडवी रेष जोडलेली नाही. या रेषेला आहे का? नाही. या रेषेला नाही, या रेषेला नाही. या ठिकाणी उभ्या रेषेला आडवी रेष नाही जोडलेली. इथं उभ्या रेषेला कुठे आडवी रेष नाही. म्हणजे आपल्याला उभी रेष, त्याला आडवी रेष आणि मग तिथं उभी रेष आणि म्हणजे कर्ण. या पद्धतीने फक्त पर्याय क्रमांक 1 आणि 1 मध्येच आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 39. 39 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी उलटा त्रिकोण आहे आणि त्याला आडवी रेष. उलटा त्रिकोण पहा, या ठिकाणी आहे त्याला आडवी रेष आहे का? नाही. या ठिकाणी पहा, उलटा त्रिकोण आहे का? ते उलटा त्रिकोण आहे. या ठिकाणी उलटा त्रिकोण आहे, आडवी रेष आहे. त्या ठिकाणी उलटा त्रिकोण नाही. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला 40 नंबर प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 40. त्या ठिकाणी पहा 4, पण या 4ला पुढे कोण नाही. आडवी रेषा येते. असं सरळ असाच लागलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी 4 करायचा तर तिथं वरती आडवी रेष पाहिजे. 4 सारखा का पहा, इथं उभी रेष, आडवी रेष. जिथं जिथं आहे वरती हा आकार मिळतो तो पहा. इथं उभी रेष आहे, आडवी रेष आहे. या ठिकाणी आडवी रेष पहा, तिरकी रेष आहे, आडवी रेष आहे. त्यामुळे तर इथे जुळतात. आकार इथे बघू आपण. पहा, उभी रेष आहे,
आडवी रेष आहे, तिरकी रेष आहे, आडवी रेष आहे. इथं पण जोडतोय. इथे आकार तो उभी रेष आडवी रेष त्याला कुठे नाही. इथे उभी रेष आडवी रेष आणि तिरकी रेष इथं कोणाच जोडवली तर चालणार नाही. 3 आणि 4 कट झाला. आता राहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आकार व्यवस्थित दाखवता येईल. पहा या ठिकाणचं उंची, या ठिकाणची उंची, तर या ठिकाणी आकाराची उंची पहा, या ठिकाणची उंचीचा आकार पहा. मोठा करा. या ठिकाणचा ही उंची पहा, या ठिकाणची ही उंची पहा, या ठिकाणची ही उंची पहा. या ठिकाणचा 4 सारखा आकार आहे तो मोठा आहे. या ठिकाणचं अंतर जास्त आहे. ही उंची, ही रेषा त्याच्यापेक्षा दुप्पट ही मोठी वाटते. इथं याच्यात दुप्पट ही मोठी पाहिजे आहे तो, उलट याच्यापेक्षा ही लहान आहे. एवढी मोठी इथं रेषा आहे का नाही. तर हा कर्तव्य उत्तर पर्याय क्रमांक 1. 40 नंबर अशी बुद्धिमत्ता आपण पाहिलं. आता गणिताकडे लक्ष देऊया. गणिताचे आपण प्रश्न समजून घेऊया. ओके चला, एक टॅब इथे गेले मला त्याच्यासाठी प्रश्न पाहता येतील. हा पुरेसा मला ते याच्यावरती पुरेसा उजेड जाणवतोय. फक्त आता इथे चमकत आहे, ते चमकणारा तो भाग येणार आहे. ओके, पुरेसा उजेड जाणवतो या ठिकाणी. वरच्या लाईट लावल्या नाही तरी याच्यामधला उजेड पुरेसा जाणवतो. हो, पण वरती लाईट लावणं गरजेचं आहे. याचा प्रश्नही वाचा दिसतोय आपल्याला, अगदी व्यवस्थित जाणवतोय. फळ्यावरचं लिहिलेलं चमकणार आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं तुम्हाला फळ्यावरती दिसणार नाही व्यवस्थित, त्यामुळे आपल्याला लाईट लावणं गरजेचं आहे. तर पुरेसा उजेड घेतला तर आपल्याला सर्व ठीक आहे फडकत का रे. चला पहिला प्रश्न. चला पहिला प्रश्न आहे आपला. 7 वर्षाचे दर साल 6,000 रुपयाचे 7 वर्षाचे दर साल दर शेकडा 8 दराने सरळ व्याज किती. मुद्दल आहे 6,000 रुपये. 41वा प्रश्न. 6,000 रुपये मुद्दल. सूत्र आहे बदल भागिले 100. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. हा मुद्दल दर हा जसा दर शेकडा लागतो आणि कालावधी आहे हा कालावधी आपल्याला वर्षामध्ये असावा. मुद्दल 6 आहे, दर किती आहे 8. कालावधी किती आहे 7 वर्ष भागिले 100. या ठिकाणी 2 शून्याला 2 शून्य घालवा. 60 गुणिले 8 गुणिले 7. आता जर तुम्ही 8 साठी 56 केलं आणि याला गुणिले हे 60 करायचे, याला शून्य मारले टाकला. 56 गुणिले 6 6 36 6 चले 3 6 30 3 33 3,360 रुपये काय येणार आहे व्याज येणार आहे. नक्कल व्याज विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 पुढे 5 4 2 0 आणि 1. 42वा प्रश्न. 5 4 2 0 आणि 1 या अंकांचा एकदाच उपयोग करून मिळणारी 5 अंकी किमान संख्या. किमान म्हणजे काय कमीत कमी लहानात. आता लहानात लहान म्हणजे अंकांचा चढता कोण 0 1 2 4 5. किती अंकी झाली रे 4. आपल्याला किती अंकी पाहिजे 5 अंकी. म्हणजे काय केलं पाहिजे हा 0 आतमध्ये घेतला पाहिजे. हा एक बाहेर काढला, हा 0 आतमध्ये पाठवला
1 0 2 4 5 काय उत्तर संख्या तयार होईल 10,245 ही लहानात लहान 4 अंकी संख्या तयार होईल. चला पुढील प्रश्न क्रमांक 43 28,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे. 28,759 यामधल्या कोणत्या संख्येचे स्थानिक मूल्य सर्वात जास्त आहे. आता याचं स्थानिक मूल्य किती आहे 9. याचं स्थानिक मूल्य 50. याचं स्थानिक मूल्य जास्त आहे 2 या अंकाचं स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. सर्वात कमी 9 आणि आपल्याला विचारलं कोणत्या अंकाचं आहे तर 2 या अंकाचं स्थानिक मूल्य स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. आतली लाईट बंद करायची बघितली. चला 44वा प्रश्न 44वा प्रश्न 160 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 800. 160 गुणिले 0 गुणिले 5 गुणिले 4 अधिक 800 गुणाकार करत जावा. पहिल्यांदा नियम पदावलीचा अगोदर गुणाकार कंस नंतर भागाकार गुणाकार याच्यामध्ये जे योग्य आहे ते नंतर बेरीज वजाबाकी हे क्रम. या ठिकाणी पहिला हा गुणाकार केला 160 गुणिले 0 पुढचा आहे तसं 5 गुणिले 4 अधिक 800. आता या ठिकाणी हा गुणाकार केला 0 आणि 5 चा गुणाकार 0 गुणिले 4 अधिक 800. पुन्हा या ठिकाणी गुणाकार 0 आणि 4 चा गुणाकार 0 0 4 0 4 0 0 0 अधिक 800 यांची बेरीज करायची 0 800 अधिक 0 800 अधिक 0 0 नाही. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक किती येणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढे एक गाडी ताशी 60 किलोमीटर समान गतीने चालली आहे. तिला 350 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागेल. 45वा प्रश्न 60 किलोमीटर वेगाने चाललेली गाडी आहे. 60 किलोमीटर पर आवर प्रति तास एका तासाला 60 किलोमीटर तर 350 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल. आता सूत्र काय आहे मूळ सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ हे मूळ सूत्र आहे. आता आपल्याला इथं काय काढायचे वेळ काढायची मग वेळ मोकळी केली पाहिजे. वेळेला वेग गुणिले ते इकडे पाठवला भागिले म्हणजे सूत्र काय होईल वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता इथं या ठिकाणी वेळ आहे ती कशामध्ये लागते तासामध्ये लागते. मग तिथं वेग देखील इथं तासामध्ये लागत असेल तर वेग देखील आपल्याला किलोमीटर पर आवरच पाहिजे. मीटर पर आवर असला तर पण आवर तासामधलाच वेग पाहिजे. या गोष्टी तिथं ज्या परिमाणात आहेत त्यामध्ये. आता अंतर दिलेलं आहे 350 किलोमीटर भागिले वेग दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर. याचं जे उत्तर येणार आहे किलोमीटरला किलोमीटर दिलेलं आहे आवर. याचं जे उत्तर येणार आहे तेवढे आवर एवढा वेळ असणार आहे. किती तेवढं पहा या किलोमीटरला किलोमीटर कॅन्सल झाले राहिलं काय आवर. जे याचं उत्तर जेवढं येणार तेवढे आवर म्हणजे तेवढे तास लागणार आहे वेळ. आता इथं उत्तर तासामध्ये पूर्ण 60च्या पाडे 350 नाही येतो. मी उत्तर तासामध्ये येणार आहे. आपण तासाची मिनिटे कसं करतो गुणिले 60. यालाच गुणिले 60 केलं तर उत्तर कशात येईल आपलं मिनिटामध्ये. मग मिनिटामध्ये आलेलं पुढे तासात कन्वर्जन करायला आपल्याला अडचण आहे का. दशांश चिन्हामध्ये करत बसण्याऐवजी हे उत्तर जे तासात येणार याला गुणिले 60 केले की आपल्याला मिनिटामध्ये उत्तर येईल. आणि मिनिटात आपण पुन्हा तासामध्ये करूया सोपं आहे. 350 भागिले 60 एवढे तास आहे आणि याचं उत्तर आपल्याला मिनिटामध्ये आणण्यासाठी याला गुणिले 60 करा. मी ते 60 ला 60 एके 60 60 एके 60 उत्तर काय येणार आहे 350. उत्तर कशामध्ये आलं तासामध्ये. उत्तर 350
मिनिट. आता 350 मिनिटाचे तास करायचे कसे करतो आपण? भागिले करतो आपण. याला 60 ने भागावं लागेल. 60 ने भागलं 60च्या पाड्या 350 पेक्षा लहान 300 किती वेळा झाली? उत्तर येणार 5 तास. आणि शिल्लक किती राहिले? 50 मिनिटे. 5 तास 50 मिनिटे हे वेगळ्या भाषेत लिहायचं असेल 5 2 शून्य 50 5 50 याचा अर्थ 5 तास 50 मिनिटे. दशांश हे असं चालणार नाही. 5 दशांश 5 याला काय म्हणतात रे? 5.5 म्हणतात. मी 5 वाजून 30 मिनिटं झाले की 5 दशांश 5 तास म्हणजे हे तर 5 तास 50 मिनिटं. हे 5 2 3 50 असं तास मिनिट आहे. याचा अर्थ तास मिनिटं वेगळे. हे तास आहेत हे मिनिट आहे. हे दशांश चिन्हामध्ये लिहिलं तर हे 5.5 तास होतात. 5.5 तासाची मिनिटं केली तर 5 तास 30 मिनिटे होतात. तर प्रश्न क्रमांक 46 तुमचा प्रश्न वाचायचा आहे. 46 दोन संख्यांचा गुणाकार 168 आहे. या संख्यांचा मसावी 2 असेल तर त्यांचा लसावी किती? संख्येचा गुणाकार दिलेला आहे 168. मसावी दिलेला आहे 2 आणि आपल्याला विचारलेलं आहे लसावी. आता इथं सूत्र काय आहे? दोन संख्यांचा गुणाकार. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. म्हणजे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. मी तर पहिली संख्या दुसरी संख्या गुणाकार करून दिलेला आहे तुम्हाला 168. मी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या मांडायची गरज नाही. लसावी काढायचा x मानला. मसावी किती आहे 2. x ला मोकळा आपल्याला लसावी काढायला मोकळा काढा. x ला 2 गुणिले ते इकडे पाठवले भागिले. x बरोबर काय होणार? 168 भागिले 2 8 16 आणि 42 म्हणजे उत्तर लसावी किती येणार आहे? 84. आता याच्यावर आपल्याला लहान मोठी संख्या देखील काढता येते. लसावीला तुम्ही जर मसावीला भागितलं पहा ह्याच्यावर मी सगळं तुम्हाला सांगतो. जर असं गणित आलं तर याच्यावर लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती सगळं काढता येतं. माहित नाही आपल्याला एक ही संख्या तरी आपल्याला काढता येते. लसावी 84 मसावी किती आहे 2. लसावी भागिले मसावी 84 भागिले 2 केले हा असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. 42 इथं येईल भागाकारिता 42 अशा दोन संख्या सांगा की त्याचा असामायिक कोणताही अवयव कॉमन निघणार नाही आणि त्याचा गुणाकार मात्र 42. अशा संख्या कोणत्या? 14 गुणिले त्यात जवळात जवळ असाव्या. 1 गुणिले 42 पण चालेल. हा 6 7 42 6 7 42 तुम्हाला 1 गुणिले 42 चालेल. 1 गुणिले 42 आहे. त्यानंतर 1 गुणिले 42 14 त्रिक 42 याच्यामध्ये कमीत कमी फरक येईल अशा संख्या आहेत. आणि इथे लहान अवयव कॉमन येतात. असामायिक अवयव लहान 6 ला मोठा 7 आला. मग तुम्हाला जर संख्या शोधायची असेल लहान संख्या काढायची असेल तर लहान अवयव गुणिले मसावी किती दिलाय? मसावी 2 ही लहान संख्या ना असाय तुम्ही 12. मोठी संख्या असेल मोठा अवयव गुणिले मसावी तर तुम्ही या दोघांचा बघा मसावी किती येतो? फक्त 2 आणि याचा लसावी किती येतोय? 100 आणि याचा गुणाकार 168 आणि याचा लसावी किती? 84. भारीसाठी 84 14 14 हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 5वीला हे 8वीला आहे पण 5वीला हे तुमच्या लक्षात यायला हवं. तेवढी तयारी तुमची करावी लागते. चला पुढील प्रश्न क्रमांक 47 प्रश्न वाचा. 0.9 आणि 0.9 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? उभी मांडणी करून करा आडवी मांडणी करून करा. जेव्हा गुणाकार करायचा असतो त्यातले दशांश चिन्ह काढून टाकायचे सगळे. काय झाली दशांश चिन्ह काढली तर संख्या
आणि ही 4 दशम चिन्ह नाही समजून गुणाकार करून टाका. 9 चोक 36. आता मग दशम चिन्हाकडे लक्ष द्या. इथं दशम चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? इथे 2 किती झालं? 3 झालं. मग इथं 2च संख्या आहेत. तुला 0 देऊ पुढं नाही, कुठे द्यायचं? मागे 1 2 3 संख्येच्या, म्हणून 3 संख्येच्या अगोदर दशम चिन्ह वाचले संख्या 0 दिला. उत्तर किती आलं? 0. हे अंश छेदात मांडायचं असेल तर कसं मांडाल? दशम चिन्हात किती अंक आहेत? 3 अंक आहेत, म्हणून अंश आहे तसा मांडायचा. हे दशम चिन्ह काढून मांडायचं 36. दशम चिन्हांत 3 संख्या म्हणून एकावर 3. पर्यायामध्ये असे उत्तर असेल, असेही असू शकते. तर 48वा प्रश्न क्रमांक 48 व्यवस्थित कॅल्क्युलेशन लिहून घ्या, नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवत चला. चला पुढे 48वा प्रश्न. 71/10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहा? बघा आत्ताच म्हणलं आणि तेच पुढे आलं. 71/10,000 हे दशम चिन्हामध्ये लिहायचे. हे व्यवहाराच्या पूर्णांक आहे, त्याचं दशम चिन्हामध्ये करायचं. आत्ताच मी इथे सांगितलं, पुढे लगेच वाढून आलं. काय करायचं? जेव्हा अंश छेदामधलं दशम चिन्हामध्ये करायचे. अंश आहे किंवा छेदामध्ये 10 100 1000 10,000 या पद्धतीच्या संख्या असतात तेव्हा आणि तेव्हाच ही पद्धत वापरायची. नसेल तर भागाकार सरळ करायचा. 71 भागिले 10,000. 10,000चा पाडा आपल्याला येतो, 1चा पाडा येतो, 10,000चा पाडा येणार. तिथं 71 भागिले 10,000 वरती येतो म्हणजे मोठं दिसेल. 71 भागिले 10,000 पहिल्यांदा 7 घेतली होती. 10,000च्या पाड्यात 7 आहे का? नाही, भाग लागेल शून्याचा. 10,000च्या पाड्यात 0 असताना 0, 7 0 गेले 7, वरती 1. 10,000च्या पाड्यात 71 आहे का? नाही, 71 पेक्षा लहान. 10,000च्या पाड्यात 70 0. किती वाजता भाग लागेल? 10,000च्या पाड्यात 0 असताना 0, 71 मध्ये 0 गेले 71. आता मनात 0 घ्यायचा. मनात 0 घेतला म्हणून दशम चिन्ह. संख्या काय झाली? 10,000च्या पाड्यात 710 आहे का? 710 पेक्षा लहान 0. भाग लागेल 10,000च्या पाड्यात 0 असताना 0, 710 मध्ये 0 गेले 710. पुन्हा मनाचा 0 घ्यायचा, मग पुन्हा दशम चिन्ह द्यायचं का? नाही. संख्या काय झाली? 7,100. 10,000च्या पाड्यात 7,100 आहे का? 7,100 पेक्षा लहान 0. किती वाजता? भाग लागेल 0चा. 10,000च्या पाड्यात 0 असताना यांची पुन्हा करायची वजाबाकी. किती राहणार आहे? 7,000. पुन्हा मनाचा 0 घ्यायचा. काय झाली संख्या? 10,000च्या पाड्यात 71,000 आहे का? त्यापेक्षा लहान किती असताना भाग लागेल 10,000च्या पाड्यात 7 असताना 70,000. आणि 71,000 मधनं 70,000 गेले, किती राहिले? 1,000. पुन्हा मनाचा 0 घेतला. 10,000च्या पाड्यात 10,000 आहेत का? किती असताना भाग लागेल 1चा. 10,000च्या पाड्यात पहिल्या तरी 10,000 याची वजाबाकी 0. असा किती वेळ लागेल? ते जर छेदामध्ये 10 100 1000 असेल तर पटकन करायचं. काय करायचं? अंश आहे तसा मांडून टाकायचा. 71 छेदामध्ये 10,000 म्हणजे एकावर किती 0 आहे? 4 0. दशम चिन्ह 4 संख्येच्या ह्याच्या पुढे 0 देऊन मांडू का? नाही. मागे 1 2 3 4 संख्येच्या अगोदर दशम चिन्ह वाचण्यासाठी 0. उत्तर काय आहे? 0 दशम चिन्ह 0 आणि काय लक्षात? एवढं करत बसायची गरज आहे का? अगदी सोपं आहे. पण हे कधी वापरायचं? एक खाली छेदात किती पाहिजे? 49वा प्रश्न वाचा मोठ्याने.
2 किलोग्रॅम साखरेचे 5 समान वजनाचे ढीग केले. प्रत्येक ढिगाचे वजन किती? 5 ढीग केले. आता 1 किलोला 5 ढीग केले म्हणजे 2 किलोला 5 ने भागावं लागेल. आता इथं 2 ला 5 ने भागायचंय. असा भागाकार केला तरी चालेल. 2 ला 5 ने भागा. 2 ला 5 ने, 5 ला 2 ने नाही, 2 ला 5 ने. 5च्या पाड्यात 2 आहेत का? नाही. 2 पेक्षा लहान भाग लागेल. 5च्या पाड्यात 0 असतानी 2 शून्य गेले. वर्ण मानात 0 घेणार म्हणून संख्या झाली 20. 5 चोक 20. उत्तरे आलेलं आहे 0.4 किलोग्रॅम. पर्याय आहे का? 0.4 किलोग्रॅम. किलो होतं, किलो मध्ये उत्तर आहे. ओके. आता एखादा म्हणजे सर असा भागाकार करण्याऐवजी तुम्ही मागाशी सांगितलं का नाही 10, 100, 1000, मग मला याचं 5, 10 करता येतील का? कसं करेल? 5 गुणिले 2. इथे छेदाला गुणिले 2, अंशाला पण गुणिले 2. छेदाला गुणिले 2 झाले 10, अंशाला गुणिले 2 4. 4/10 आहे. 10 म्हणजे एकावरती एकच शून्य. दशम चिन्ह एका संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी 0. 0.4 किलोग्रॅम. आता हे आपल्याला उत्तर किलोग्रॅम मध्ये आहे. ते ग्रॅम मध्ये करायचं असेल तर याचे किलोग्रॅमचे ग्रॅम करावे लागतील. ग्रॅम पासून किलोग्रॅम पर्यंत ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. या 2 किलोग्रॅमचे केले किलोग्रॅम तर किलो मध्ये 2 मानले त्याचे ग्रॅम केले तर किलोग्रॅम मध्ये 0. किती झाले? 2000. 2000 ला 5 ने भागलं उत्तर येणार आहे 400 येणार आहे. किंवा याचं उत्तर किती आलं आपलं? 0.4 किलोग्रॅम. पूर्ण किती किलोग्रॅम आहेत रे? पूर्ण किलोग्रॅम 4. इथे 0 किलोच्या घरात 0 दशांश चिन्ह 4. हे 0.4 किलोग्रॅम वाचन होईल. याचे जर हेक्टो मध्ये सांगायचं म्हटलं तर काय होईल? हे काढून इथं द्यायचं. किती हेक्टो झाले? 0.4 किलोग्रॅम म्हणजे 4 हेक्टो. हे डेका मध्ये काय म्हटलं तर डेका मध्ये 0 द्यायचे. 0.4 किलोग्रॅम म्हणजे किती डेका? 40 डेकाग्रॅम. याचे ग्रॅम करायचे म्हणजे तर ग्रॅम पर्यंत द्यायचं चिन्ह. 0.4 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 400 ग्रॅम. म्हणजे आपल्याला हे उत्तर केवळ ग्रॅम मध्ये किंवा किलो मध्येच नाही, हेक्टो मध्ये, डेकाग्रॅम मध्ये पण आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 50 वाचा मोठे. 4320 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. 50वर 4326 ही संख्या कशामध्ये पूर्ण करायची? हजारात. मी एककामध्ये आहे. आता पाहिजे दशकामध्ये पूर्ण करायची. मी सगळ्यामध्ये शिकवतो. 4326 एककामध्ये 4326 होणार. दशकामध्ये किती दशक आहेत? पाहिजे दशकामध्ये पूर्ण करायचे. किती दशक आहेत? होईल 432 दशक. आता दशकामध्ये तरी किती संख्या आहे? 1. किती आहे संख्या? 6. ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर ही संख्या पुढल्या ह्याच्यात नाही. ही जर 5 पेक्षा लहान असेल तर आहे तेवढी. ही 5 पेक्षा मोठी म्हणून 432 दशकाचे काय होतील? 433 दशक. 433 दशक म्हणजे किती? 4330 ही दशकात पूर्ण केली. ही जर मला संख्या शतकात पूर्ण करायची असेल शतकामध्ये तर पुढले बघायचे. पुढे 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या म्हणजे काय पाहिजे? 50. 50 पेक्षा लहान असेल तर आहे तेवढी. 50 किंवा 50 पेक्षा मोठी असेल तर पुढे जाईल. ही 50 पेक्षा लहान आहे का मोठी आहे? लहान आहे. मग 50 पेक्षा लहान म्हणून आहे तेवढी ठेवायची. म्हणजे हे किती झाले? 43 शतक. 43 शतक म्हणजे किती? 43 शतक म्हणजे 4000. आता ही संख्या हजारामध्ये पूर्ण करायची. 4326 हजारामध्ये हजाराचं घड. पुढे 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या म्हणजे काय पाहिजे? 500 किंवा 500 पेक्षा मोठी असेल तर पुढले 1000. 500 पेक्षा लहान असेल तर
आहे तेवढे झालं. मग आहे 500 पेक्षा लहान आहे का मोठी आहे? लहान. म्हणजे काय होईल? 4000. 4000 कसे म्हणतो? पर्याय हे असेल, हे असेल, कोणतंही असेल. मला कोणता आहे पर्याय? हा चला पुढचा प्रश्न 51. 12, 15, 19, 24, 30, या मालिकेत पुढील फरक आहे. पुन्हा सांग. 10, 12, 15, 19, 19, 24, 24, 30, हा 37, किती? 37. हा प्रश्नाचे क्रम. ओके. चला काय करायचं तिथे? अधिक काय करायचं याच्यामधला? फरक. तर यातला फरक किती? 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 लहान 2, 3, 4, 5, 6, 7, तर काय येणार आहे? चला पुढचा प्रश्न क्रमांक 52. 160% म्हणजे 160%. टक्के म्हणजे काय असतं? 100. 160/100. मगाशी शिकवलं. छेदामध्ये 10, 100, 1000, 10,000 असायचं. भागाकार करत बसायचं. काय छेदा 100 म्हणजे दोन संख्येच्या अगोदर 1, 2 त्याच्या अगोदर 2 च्या तिने केलं अगोदर. एकच्या अगोदर इकडून नाहीये. एक 2 संख्येच्या अगोदर 1.60 म्हणजे 1.6 म्हणजे 1.6 वर 0.0000000000 किंमत बदलत नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. एका दुकानदाराने प्रत्येक 300 रुपयाच्या दराने 15 टेबल आणि प्रत्येक 200 रुपयाच्या दराने 20 खुर्च्या विकत घेतल्या. वाहतुकीसाठी त्याने 300 रुपये खर्च केले. त्याने ती टेबल व त्या खुर्च्या प्रत्येक 250 रुपयाच्या सरसकट दराने विकल्या तर नफा किंवा तोटा किती? 300 रुपयाने 15. आता तुम्ही दुकानदार आहे समजायचं. लक्ष ठेवा इथं. तुम्ही दुकानदार आहात. तुम्ही खरेदी केली 300 रुपयाने 15 टेबल घेतली. किती पैसे जातील तुमचे? 45 रुपये. 45 वरची 200 तशी. हा आता 200 रुपयाने 20 खुर्च्या घेतल्या. 1 आणि 2 3 शून्य देऊन टाका. 1 2 3 शून्य. गणित करायचं ते 4. आणि वाहतुकीसाठी किती पैसे गेले? हे तुमच्या खिशातले गेले ना. टेबल गेला तुमच्या खिशातले, खुर्च्या गेला तुमच्या खिशातले, वाहतुकीला पैसे तुमच्या खिशातले. हे सगळे तुम्ही ते वस्तू तुमच्या दुकानात येण्यापर्यंत जेवढा खर्च होईल तो सगळा तुमच्या खरेदीच्या किमतीमध्ये धरायचा. वाहतुकीचा 150 रुपये. आणि याची बेरीज करा. 0, 5, 5 आणि 1 6, 4 आणि 4 8. ही कसली किंमत झाली? खरेदी. याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो इंग्रजीत? कॉस्ट प्राइस. कोणती म्हणायचंय? कॉस्ट प्राइस. आता इथं हे सगळं दुकानात आणून मांडलं आणि श्रीनी आली. सो मला हे सगळे टेबल खुर्च्या पाहिजे. मी हॉटेल सुरू करणार. आता तिला सगळे टेबल खुर्च्या. किती टेबल होते माझ्याकडं? 15 टेबल. खुर्च्या किती होत्या? 20. ती म्हणजे सगळंच मला एका किमतीत द्यायला. सगळं मला 250 रुपयाने द्यायचं. खुर्ची पण 250 रुपयाला, टेबल बी 250 रुपयाला मला द्यावं लागेल. ठीक आहे, मंजूर झालं. मग मी तिला या सगळ्या वस्तू टेबल खुर्च्या सगळं 250 रुपयाला एका दराने दिल्या. मग किती खुर्च्या आणि टेबल झाले एकूण वस्तू? 35 वस्तू 250 रुपयाने दिल्या. तर तुझ्याकडनं मला किती पैसे मिळतील?
शून्य मांडून घ्या. खाली गणित काय राहिलं 35 गुणिले 25. 25चा पाढा येतो 25 पाचा 25 असे 125. 5 असेल 12. 25 त्रिक 12. ही कसली किंमत झाली? विक्री सेलिंग प्राइस. खरेदी किमतीपेक्षा जर सेलिंग प्राइस विक्री जास्त असेल तर तुम्हाला काय होतो? नफा होतो, प्रॉफिट होतं. खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे का कमी आहे? म्हणजे तुम्हाला काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे, नफा होणार. किती नफा होणार? कसं काढणार? विक्री वजा खरेदी. कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस मधनं वजा करायची. सेलिंग मधनं विक्री मधनं कॉस्ट प्राइस तुमची खरेदी किंमत वजा झाली. 5 5 0 7 8 हे काय येणार आहे? प्रॉफिट. नफा किती झाला? नफा 100. टक्क्यात विचारलं असेल चूक दिले. ओके, प्रश्न नंबर लिहून ठेवा, दुरुस्ती केलेली आहे. चला पुढे. चला 54वा प्रश्न क्रमांक 54. एका चौरसाचे क्षेत्रफळ 64 चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आहे? प्रश्न क्रमांक 54. एका चौरसाची क्षेत्रफळ 64. क्षेत्रफळ कसं काढतो रे चौरसाचं? चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतो? बाजू गुणिले बाजू. म्हणजे दोन्ही चौरसाच्या बाजू सारख्या असतात. म्हणजे बाजू म्हणजे बाजूचा वर्ग बरोबर 64. मग आपल्याला बाजू काढायची असेल तर याचं काय करावं लागेल? वर्गमूळ. बाजू वर्गाचं वर्गमूळ होतं बाजू आणि 64चं वर्गमूळ होतं 8. 64 कशाचा वर्ग आहे? 8चा. म्हणून 64चं वर्गमूळ 8. या चौरसाची बाजू किती आली? 8. लांबी आली 8, रुंदी आली 8. मग त्याची परिमिती कशी काढणार? 8 अशा 4 बाजू आहेत. चारी बाजूची बेरीज 8 8 16 8 20 8 32. 8 गुणिले 4 32 चौरस मीटर. हे चौरस मध्ये असते का? नाही, परिमिती आहे ही. क्षेत्रफळ असतं तर ते चौरसामध्ये. इथं परिमिती आहे त्यामुळे हे चौरसामध्ये नाही. हे पहा, परिमिती आहे त्या परिमाणामध्ये मोजतात. क्षेत्रफळ आहे ते अशा चौरसामध्ये मोजतात. असले चौरस किती बसतील? ज्याची 1 लांबी 1 रुंदी असले चौरस किती त्या आकृतीत बसतील? यामध्ये क्षेत्रफळ मोजतात. आणि घनफळ असेल तर ते क्यूब मध्ये मोजतात. घनामध्ये की त्या आकृतीमध्ये 1 सेंटीमीटर लांब 1 सेंटीमीटर रुंद 1 सेंटीमीटर उंच असे किती घन बसतील? 1 गुणिले 1 गुणिले असे किती घन बसतील? घनफळ हे घनामध्ये सांगतात. क्षेत्रफळ चौरसामध्ये परिमिती आहे त्या पर्यायामध्ये परिमाणामध्ये. चला 55वा प्रश्न. 31 या संख्येचा सर्वात लहान विभाज्य कोणता? 31. 55वा प्रश्न. 31 या संख्येचा विभाजक. 31 ही कसली संख्या आहे? मूळ संख्या. प्रत्येक संख्येचा लहानात लहान विभाजक कोणता असतो? 1 असतो. मोठ्यात मोठा लहान विभाजक येणारे 1. सर्वात मोठा विभाजक 31. बाकीच्या मर्यादा येते. चला पुढचा प्रश्न 56. ए ही संख्या बी पेक्षा 10% मोठी आहे. बी ही थांबा. ए ही संख्या, दादा मला हे फळा पुसून द्या व्यवस्थित. ए ही संख्या बी पेक्षा 10% मोठी आहे. ए ही संख्या 10% पेक्षा 10% मोठी. 10% मोठी. ए मोठी आहे बी पेक्षा आहे. बी ही संख्या सी पेक्षा 20% कमी. बी ही सी पेक्षा 20% कमी 20% कमी आहे. तर ए ही संख्या 176 आहे असेल. ए ही 176. सी बरोबर. तर सी बरोबर. आता दिली ए 176. ए चा संबंध कसे जोडलाय? 20.
ए बरोबर 176 तर बी बरोबर किती? ए संख्या बी पेक्षा 10% मोठी, बी ची किंमत जर x म्हणली, बी बरोबर x मांडली तर ए ही संख्या बी पेक्षा 10% मोठी, बी जर x मांडली तर या बी मध्ये या बी चे 10%, x चे 10% चे 10% मिळवले तर उत्तर येणार 176. हे साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून देणार आहे. x याच्यामध्ये आधी x चे 10%, बी ही संख्या x मानली, माहित नाही आपल्याला बी संख्या काढायची, सी नंतर अगोदर बी काढलं मग सी काढावी लागते, अगोदर बी काढावी लागते. तर ए ही बी पेक्षा 10% ने मोठी, मग बी किती? मग बी काढली की मग बी वर सी काढायची. ए ही संख्या बी पेक्षा 10% ने मोठी, मग बी जर x मानली तर x मध्ये x चे 10% मिळवले की 176 येते. आपल्याला इथे हे सोडवावं लागेल. मग इथं x चे म्हणजे गुणिले, म्हणजे x पा हे किती अवघड होतं, x अधिक x चे म्हणजे गुणिले 10 बरोबर 176. इथं हा गुणाकार केला अंशांशाचा, 10 गुणाकार अगोदर करायचा असतो, म्हणजे x अधिक 10x छेद 100 बरोबर 176. इथं बेरीज करावी लागेल, बेरीज म्हणजे छेद सारखा करावा लागेल. इथे एक इथं 100 म्हणजे छेद 100, याची 100 पट झाली, अंशाची 100 पट 100x अधिक इकडे 100 म्हणजे 10, 100 ची एक पट आहे, अंशाची एक पट 10x बरोबर 176. 100 अधिक 10 110 छेद 100 बरोबर 176. 110x आहे, 110 छेद x बरोबर 176. म्हणजे 110 ला x ला 100 भागली होती, इकडे पाठवले तर गुणिले होती, म्हणजे 110x बरोबर 176 गुणिले 100. आपल्याला x ची किंमत काढली, x ला 110 गुणिले 110 तिकडे पाठवले तर भागिले होती, 176 गुणिले 100 भागिले 110. शून्याला 0 1 घालूया, 11 ने 176 ला भाग दे, 11 1 11, 17 11 गेले, 6 राहिले, 6 वर 6 गेले, 66 11 66, 16 गुणिले 10 160. ही काय बी ची किंमत, बी चे 160 चे 10% 16 होता, 160 अधिक 16 176 याची किंमत आहे. आता काय म्हणते, बी ही सी पेक्षा 20% ने कमी, ही बी आहे सी पेक्षा 20% ने कमी, पुन्हा सी ची किंमत x मानावी लागेल आणि त्या सी च्या पेक्षा 20% ने कमी दाखवावं लागेल. का? सी ची किंमत x मानू, तर सी ची किंमत y मानली, तर इथे x मानली तर y मानली. आणि काय म्हणले, बी ही सी पेक्षा 20% ने कमी, म्हणजे सी च्या किमतीमधनं वजा सी चे 20% केले तर सी बी ची किंमत आहे 160. मग इथं सी वजा सी चे 20%. आता हे पास समजून घ्यावं लागेल आपल्याला, अवघड आहे पण हा गणित, आणि हे तर मेरिट लावणारं गणित असतं. गणित अवघड किती आहे, 2-3च अवघड असतात, 2-4च अवघड असतात. इथं चे म्हणजे गुणिले, सी वजा सी गुणिले 20 अंश छेद 100 बरोबर 160. इथं गुणाकार करा, इथं छेद सारखा सी वजा 20c गुणाकार केला छेद 100 बरोबर 160. आता इथं वजाबाकी करावी लागेल, इथे एक आहे, इथं 100 आहे, छेद सारखा 100 करावा लागेल. मला संक्षिप्त करून दिलं तरी चालेल, इथं एक म्हणलं, इथं मला एक संक्षिप्त करून द्यायचं चालेल. आता इथं छेद 100 केला, 1 आणि 100 तर असेल 100, याची 100 पट, छेदाची 100 केली, अंशाची 100 पट, सी ची 100 पट 100c मध्ये वजा चिन्ह आहे. इथं छेदाची 1 पट अंशाची 1 पट 20c बरोबर 160. आता 100c मधनं 20c गेले, 80c भागिले 100 बरोबर 160. हे भागिले 100 तिकडे पाठवले, गुणिले 80c
तर 160 गुणिले 100. आता सी ची फक्त काढायची, मग सी ला 80 गुणिले तिकडे पाठवले भागिले, म्हणजे सी बरोबर 160 गुणिले 100 भागिले 80. 80 एके 80, 80 दुने 160. 100 गुणिले 2 200. सी ची किंमत किती आली? 200. आपल्याला विचारली कशाची किंमत? सी ची किंमत किती आली? 200. म्हणजे या पद्धतीने हे सोडवायला पाहिजे. लिहून घ्या जरा व्यवस्थित, हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात येणं गरजेचं आहे. लक्षात आलं तर उपयोग आहे, जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर काहीच उपयोग होणार नाही. हे समजून घ्या. लिहून घ्या पटकन, स्क्रीनशॉट काढून ठेवा, याद्वारे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. प्रत्येक हे अवघड गणित आहे. अशी गणित अख्ख्या पेपर मध्ये 4 असतात आणि 4 ज्यांना सोडवता येतात ते नवोदयला लागतात. बरोबर का नाही शीर्षक? आम्हाला सोडवायला आली पाहिजे आणि येण्यासाठी तर आपण इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून देतो. ऑनलाईनला असले तर त्यांनी ते बारकाईने समजून घेतलं पाहिजे, लिहून घेतलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न. आता याच्या अगोदर ही सोपी पद्धत एक पाहू. पहा हे गणित कसं सोडवायला पाहिजे. पहा काय म्हणलेलं आहे. पहा ए ही बी पेक्षा 10% मोठी. 10% मोठी कशी असते रे? 100 ला आपण त्या भाषेत घ्यायचं. ए ही बी पेक्षा 10% मोठी. म्हणजे जर बी ला 100 मानलं, ए किती होईल? 10% मोठी म्हणजे 110. ए ही बी पेक्षा 10% मोठी ना, मग बी 100 मानलं तर ए किती होणार आहे? 110. इथं कोणती दिली आपल्याला? बी ए मध्ये कोणती दिली? ए किती दिली? 160. म्हणजे हे कुठं लिहू? 176च्या खाली. मग बी काढायला एक्स. याची मांडणी काय होईल? मांडणी काय होईल? एक्स बरोबर 100 गुणिले 176 भागिले 110. डायरेक्ट या मांडणी वाला तुम्ही, या मांडणी डायरेक्ट तुम्ही एवढ्या ह्याच्यावरती कुठं तुम्ही पोचला? एवढं सगळं करत बसायची गरज नाही. म्हणजे मग इथं सोडवलं, एका शून्याला 1 शून्य गेला, इकडं 11 1 11 6 राहिली 68 66. 16 गुणिले 10 हा कोण आला? आता दुसरं काय म्हणले त्यांनी? बी ही सी पेक्षा 20% कमी. 20% कमी कधी होतं? 80. बी सी पेक्षा 20%. सी 100 मानला, सी 100 मानला तर बी किती होणार आहे? 80. 20% कमी. 20% कमी कधी? आणि इथं काय लिहायला पाहिजे होतं? 10% मोठी कधी? 10% मोठी कधी असते? जेव्हा 100ची 110 होती तेव्हा 10% वाढते. 100ची 80 होती तेव्हा 20% कमी होते. मी तर दिलेला आहे बी. आपल्याला आली कशाची किंमत? 160 बी ची. मग कुठे लिहिलं पाहिजे? बी खाली. मग आपल्याला सी काढायचं एक्स. मांडणी काय होईल? एक्स बरोबर 100 गुणिले 160 भागिले 80. कुठं पोचला तुम्ही? डायरेक्ट इथे. आधी का मांडणी? एवढं सगळं काम समजून घेतलं तर 2 ओळीमध्ये होतं. एवढं आपली तयारी असली पाहिजे. चला इथे 0 ला 0, 8 एके 8, 8 दुने 16, 100 दुने 200. चला पुढे प्रश्न. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 57. चला वाचा मोठ्याने. एक चौरस व एक काटकोन चौकोन याची परिमिती समान आहे. काटकोन चौकोनाची लांबी 24 मीटर व चौरसची बाजू 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी किती? चौरस याच्या चारही बाजू कशा असतात? समान. चौरसाची बाजू किती सांगितली? 18. आणि काटकोन चौकोनाची बाजू किती सांगितली? 24. तर आपल्याला काटकोन चौकोनाची रुंदी किती?
आता म्हणलंय याच परिमिती, याची परिमिती कशी आहे? समान. आता चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. चौरसाची एक बाजू 18 म्हणते, परिमिती किती येते? 18 गुणिले 4. ही बाजू 18, ही 18, ही 18, ही 18, म्हणजे 18 18 18 म्हणजे 18ची चौपट 18 चौक 72, म्हणजे 72 सेंटीमीटर या चौरसाची परिमिती. म्हणजे याची देखील आयत, या काटकोन चौकोनाची म्हणजे आयताची परिमिती किती आहे? 72. आयताची परिमिती कशी काढतो रे आपण? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. साध्या सोप्या भाषेत मी कसं शिकवलंय? लांबी अधिक रुंदीच्या बेरजेची दुप्पट. हे लिहिताना लिहायचं लांबी अधिक रुंदी आणि याची दुप्पट. ही दुप्पट आहे, हे 2 गुणिले तिकडे पाठवले तर काय होती? म्हणजे परिमितीची 72 ची निमपट ही काय असणार आहे? लांबी अधिक रुंदीच्या बेरीज असणार आहे. 72 चे निमपट होता 36, लांबी दिलेली आहे 24 आणि रुंदी काढायची आहे आपल्याला x मान. x म्हणजे 24 काय आहे? अधिक इकडे पाठवले वजा 36 वजा 24 बरोबर रुंदी येणार आहे 12 सेंटीमीटर. चला पुढील प्रश्न 58. एका गुराखाकडे काही गायी आहेत. एकूण गायीपैकी 3/8 गायी गोठ्यात आहेत. 1/3 गायी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर गेल्या आहेत. उरलेल्या 28 गायी चरत आहेत. तर एकूण गायी किती? उरलेल्या 28. गुराकडे काही गायी आहेत आणि या गायीमध्ये 3/8 गायी. 3/8 चा काय होतो? तर त्या गायींचे 8 गट्टे केले, 8 भाग केले तर त्याचे 3 भाग गोठ्यात आहे. त्या गायींचे जर 3 भाग केले, 1/3 चा अर्थ काय होतो? 3 गट्टे केले गायींचे तर त्यातला 1 भाग पाणवठ्यात पाणी प्यायला गेलाय आणि उरलेल्या 28 गायी काय करतायत? उरलेल्या 28 गायी चरतायत. काय करतायत? चरतायत. तर त्या गुराख्याकडे गायी. आता मग आपल्याला काय करायचं? गोठ्यात आणि पाणवठ्यावर गेलेल्या गायी काढायच्या. गोठ्यात किती आहे तर पाणवठ्यावर किती? कसं काढायचं? 3/8 गोठ्यात अधिक पाणवठा 1/3 याची बेरीज कशी कराल? 8 आणि 3 चा लसावी काय येईल? 24. म्हणजे 8 ची किती पट झाली? छेदाची 3 पट झाली, अंशाची 3 पट मध्ये चिन्ह आली. 3ची 24, छेदाची 8 पट, अंशाची 8 पट 8, 9 8 17ची 24 चा अर्थ काय होतो? गायीचे 24 जर गट्टे केले तर त्यातले 17 गट्टे गोठ्यात आणि पाणवठ्यावर. हे आहे ते गोठ्यात आणि पाणवठ्यावर गेलेले. राहिलेले कुठे आहे? किती राहिले? 24 भागापैकी 17 भाग गोठ्यात आणि पाणवठ्यावर गेले. राहिले किती? हे काढायचं. 24 भागापैकी 17 गेले, राहिले किती? 7 भाग. 7/24 गायी कुठे आहेत? चरतायत. चरताचा शब्द वापरलाय ना? म्हणजे 24 भागापैकी 7 भाग चरतायत. मग आपल्याला चरतात उरलेल्या म्हणजे चरणाऱ्या किती आहेत गायी? 28. म्हणजे 24 पैकी 7 भाग. 7 भाग बरोबर 28. असं घ्यायचं समजून. 7 भाग बरोबर 28. 1 भाग बरोबर 28 भागिले 7 म्हणजे 1 भाग बरोबर 4 गायी. म्हणजे एकूण गायी विचारले. एकूण भाग किती कसे? 24 भाग. 1 भाग बरोबर 4 तर 24 भाग बरोबर 24 चोक. एकूण त्या गुराकडे किती गायी आहेत? 96 गायी. मग 96च्या गोठ्यात किती म्हणतात की 96चा 3/8 करायचा विचारला असेल तर 96चा 3/8 केला. 8 × 8 8 × 16 बाकी 36 गायी कुठे आहेत? गोठ्यामध्ये आहेत. तर याला ताळा करून बघायचा. 96चा 1/3 पाणवठ्यावर. 96चा 1/3 3 × 9 3 × 6 32 गायी कुठे आहेत? पाणवठ्यावर पाणी प्यायला. आणि राहिलेल्या सांगितले त्यांनी 28 गायी.
किंवा 96चा 724 काढला, 96चा 724, 24 96, 4 सत्ता 28 गाई चालतायत. मग बघा एकूण गाई जुळतात का? बेरीज करून बघायची. 8 × 10 = 1600, 7 3 × 3 3 9 96 गाई एकूण आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायला हवा. हा एक अवघड प्रश्न आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 8 मीटर लांब 6 मीटर उंच 20 सेमी जाडीची भिंत बांधण्यासाठी 25 सेमी लांब 20 सेमी रुंदी व 10 सेमी उंची असलेल्या एकूण किती विटा लागतील? अशी भिंत बांधायची. 8 मीटर लांब, 8 मीटर लांब, 6 मीटर उंच, 6 मीटर उंच, 20 सेमी जाड, 20 सेंटीमीटर जाड. आणि अशा पाच मला घरात भिंत बांधायची असेल, फरशी घालायची असेल, गावल्याला बोलवतो, सांगतो की इथे एवढी भिंत बांधायचो. लगेच त्याची लांबी मोजतो, उंची मोजतो, रुंदी मोजतो आणि किती विटा लागतील ते लगेच सांगतो. एवढ्या विटा ना मी एवढी वाळवा ना मी सांगतो. तो काय करतो तर त्या भिंतीचं घनफळ करतो आणि त्याला एका विटेच्या घनफळाने भागतो. म्हणजे इथं काय करावं लागेल, भिंतीचे घनफळ भागिले भिंतीचे घनफळ बरोबर एका विटेचे घनफळ गुणिले एकूण विटा. किंवा एक भिंतीच्या घनफळाला एका विटेच्या घनफळाने भागायची म्हणजे आपल्याला विटांची संख्या येते. आता ही परिमाण सगळी सारखी पाहिजे. मग भिंतीचं लांब मीटर मध्ये आणि विटेचं माप सेंटीमीटर मध्ये. मीटरचे काय केले पाहिजे, सेंटीमीटर. लांबी 8 मीटर म्हणजे सेंटीमीटर मध्ये किती होईल 800. उंची 6 मीटर, सेंटीमीटर मध्ये किती होईल 600. आणि रुंदी तिची 20 सेंटीमीटर, सेंटीमीटर मध्येच आहे त्यामुळे हे 20 सेंटीमीटरच होईल. भागिले एका विटेची लांबी किती आहे 25, रुंदी किती आहे आणि उंची किती आहे किती आहे 10. 10 का 6 नक्की बघा बरं का येईल मग. आणि इथं त्याला 20 एके 20, त्या ठिकाणी या शून्याला 1 शून्य गेला, 25 ला 5 ने 5 मध्ये 5 5 25, 5 एके 5, 3 राहिले 3 शून्य 5 30 शून्याशी शून्य. या 5 ने इकडे दिलं डायरेक्ट 25 भागता आलं असतं. 5 त्रिक 15, 16 ने 15 1, 1 शून्य 10, 5 गुणिले 10, 32 गुणिले 60, 32 गुणिले 60, 32 192 वरती शून्य. किती विटा लागतील 1920 एवढ्या विटा लागतील. हा प्रश्न किती नंबरचा होता आणि 60वा प्रश्न घ्या. 60वा प्रश्न कोणता प्रश्न 1/5 गुणिले चौकोनी कंस त्यामध्ये बहिर तसा नाही सर असा चौकटी 1/5 गुणिले 1/5 गुणिले चौकटी कंस त्यात महिरपी कंस त्यात साधा कंस 18/5 पुढं 9/10 पूर्ण वजा 35/10 पूर्ण भागिले 1/20 चौकटी पूर्ण. आता इथं सर्वात आतला कंस अगोदर सोडवा. म्हणजे हा कंस सोडवा. हा कंस कसा सोडवा, याची बाजूला घ्यायचं 18/5 अधिक 9/10 ह्याच्यातच करत बसायचं नाही. त्याचा छेद सारखा काय होईल 5 आणि 10चा
10 होईल 5ची दुप्पट अंशे दुप्पट 36 त्या 10ची 1 पट अंशाची 1 पट 1 36 आणि 9 45 अंश छेद 10 संक्षिप्त रूप देता येईल का कितीनं 5 ने 5 दुने 10 5 नव्हे 45 तर काय येईल 9/2 इथं मांडायचं उत्तर बाकी तर सगळं लिहून टाकू 1/5 गुणिले चौकटी कंसामध्ये महिरपी कंसामध्ये याचं उत्तर आलं 9/2 वजा 35/10 महिरपी कंस पूर्ण भागिले 1/20 आणि चौकटी आता एक साधा कंस झाला आता महिरपी कंस सोडवायचा 9/2 वजा 35/10 काय करावं लागेल छेद सारखा 9/2 वजा 35/10 छेद सारखा 2 चा 10 लसावी 10 दोनाची 5 पट अंशाची 5 पट 45 वजा छेदाची 1 पट अंशाची 1 पट 35 त्याच्यानंतर 35 गेले 10/10 संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल उत्तर 1/1 1 म्हणजे 1/1 याचं उत्तर 1/1 आलं काय चुकलं रे बरोबर आहे सर हा? बरोबर आहे 5 पट म्हणजे 45 बरोबर आहे 1/5 गुणिले चौकटी कंसामध्ये उत्तर आले 1/1 भागिले 1/20 आता हा झाला सोडवून हा झाला आता हा सोडवायचा 1/1 भागिले म्हणजे काय असतं गुणिले काय होईल 20/1 संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्या नसेल तर अंशांशाचा छेदाचा अंशांशाचा गुणाकार केला 20/1 म्हणजे काय झालं 1/5 गुणिले 20/1 झालं सोडवलं इथं संक्षिप्त रूप देता असेल त्या अंशांशाचा करा देखायचे 5/5 5 24 अंशांशाचा केला तर 4/1 उत्तर काय येणार आहे 4/1 म्हणजे उत्तर 4 येणार ओके चला गणित संपलेलं आहे आपलं पुढं बुद्धिमत्ता पटकन लिहा भाषा 8वीचं पेपर जाणार का 3 मिनिटं राहिले 3 मिनिटामध्ये तू पेपर गोळा करायचा लाईन मध्ये शिस्तीनं तू गोळा करायचा पहिल्या नंबरचा पेपर शेवटच्या नंबरला द्यायचा म्हणजे असं पद्धत सर्कल ठेवायचं ओके या लाईन मध्ये तू ठेवायचं या लाईन मध्ये तू त्या लाईन मध्ये तू त्या लाईन मध्ये तू ओके प्रत्येक 8वीच्या लाईन मध्ये बसले त्यांनी ते काम करायचं कुठलाही आवाज नव्हता 1-0 मिनिटात काम झालं पाहिजे 3 मिनिटानंतर चला फार उतारा जरा झूम करा म्हणजे तो मोठा दिसेल सर्वांना दिसेल ठळक अक्षरांना जरा झूम करा ओके उतारा शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून महात्मा गांधीजींनी चरखा हे त्याचे प्रतीक मानले श्रमाला प्रतिष्ठा मिळाली श्रम प्रतिष्ठा स्थापन होऊन आर्थिक विषमता संपेल अशी त्यांची भावना होती तसे त्यांचे सामाजिक विषमता संपवणारे क्रांतीचे दुसरे प्रतीक होते झाडू म्हणून आम्ही सर्व मिळून संडास सफाई पासून सफाईची सारी कामे करत होतो खादी वापरत होतो खादी व स्वदेशी हे जीवन करत होते म्हणून कधी फटाके उडवले नाही कारण तेही त्यावेळी विदेशी होते कागद जोडण्यासाठी कधी टाचणी वापरली नाही कारण तीही परदेशी असेल त्यावेळी आम्ही बाभळीचे काटे वापरत होतो संपूर्ण जीवन कमीत कमी गरजांवर आधारित असावे अशी शिकवण मिळाल्यामुळे आम्हाला कधीही चंडवादाचा स्पर्श झाला नाही या सर्वांमुळे एक आगळीवेगळी स्वायत्त गरिबी उद्भवली पुढे प्रश्न घ्या जरा बारीक करायचा म्हणजे उतारा पण दिसला पाहिजे आणि प्रश्नही दिसले पाहिजे चला सामाजिक विषमता संपवणारे क्रांतीचे दुसरे प्रतीक कोणते झाडू एक होतं श्रमाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून चरखा आणि सामाजिक विषमता संपवणारं झाडू खादी व स्वदेशी हे कोणते व्रत आहे जीवन व्रत आहे पुढे कागद जोडण्यासाठी कशाचा वापर केला काट्यांचा टाचण्या का वापरल्या नाही आपल्या देशात टाचणी देखील बनत नव्हती वरील उतारास कोणते शीर्षक समर्पक वरती राहिले
कमीत कमी गरजावर आधारित जीवन आधारित असल्यामुळे कशाचा स्पर्श झाला नाही. आज चंद्रवार दिसतो काय मागेल ते तुम्हाला पप्पा घेऊन दे. वरील उत्तरात कोणते शीर्षक समर्थक वाटते? स्वदेशी प्रेम. स्वदेशी प्रेम का देश प्रेम? स्वदेशी प्रेम. स्वदेशी प्रेम. ओके बरोबर आहे. ओके ती एक व्यवस्थित होती. चला पुढे पुढचा प्रश्न. साजरी करण्याची सुरुवात झाली 1582 मध्ये. प्रत्येक युरोपियन देशाला जुलियन कॅलेंडर सोडून ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश पॉप ग्रेगरी 13 यांनी दिले. 1 एप्रिल पासून नाही तर 1 जानेवारी पासून ग्रेगरियन कॅलेंडर मध्ये नवे वर्ष सुरू होते. हे मानण्यास अनेक लोकांनी नकार दिला तर काहींना याबद्दल माहिती नसल्यामुळे ते 9 वर्षे एप्रिलला साजरे करतात. अशाने एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. या दिवशी प्रँक करून एकमेकांना मूर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली. आता हा दिवस संपूर्ण जगात एकमेकांना मूर्ख बनवण्यासाठी साजरा केला जाऊ लागला. जपान आणि जर्मनी मधील लोक संपूर्ण दिवस प्रँक करत असतात. हा दिवस स्कॉटलंड मध्ये सलग 2 दिवस साजरा केला जातो. फ्रान्स मध्ये याला फिश डे असे म्हटले जाते. या दिवशी लहान मुले कागदाची मच्छी एकमेकाच्या पाठीवर चिटकवून दिवस साजरा करतात. ग्रेगरियन कॅलेंडर कधीपासून वापरण्यास सुरुवात झाली? 1582. पुढे 67 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी एप्रिल फूल प्रथम कोणत्या देशात साजरे केले गेले? पुढे 68वा प्रश्न. जुलियन कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष कधी सुरू होते? 1 एप्रिल पासून. आणि ग्रेगरियन मध्ये 1 जानेवारी. सलग 2 दिवस. एप्रिल फूल कोणत्या देशात साजरा केला जातो? मध्ये. वरील उत्तरात किती देशांचा उल्लेख आलेला आहे? कोणकोणते 5 देश आहेत? इथं उत्तर दिले 4 दिले. कोणकोणते 4 आहे बघू आपण. घ्या उत्तर. म्हणून तर बोलला. याच्यामध्ये फ्रान्स नंतर युरोप देश नाहीये, युरोप खंड आहे. म्हणून तर मग तुम्हाला म्हणलं कोणकोणते देशाचे नाव आले ते सांगा मला. युरोप हा खंड आहे, हा देश नाहीये. जपान जर्मनी 3, स्कॉटलंड 4, फ्रान्स पुन्हा घ्यायचा का? इथं फ्रान्स आला, इथं फ्रान्स. किती देश आले? 4. हा युरोप खंड आहे, त्यामुळे युरोप हा देश. चला पुढचा प्रश्न. कॅलेंडर घ्या. पुढचा उतारा काळजीपूर्वक वाचा. आज लोकांना भोगाव्या लागणाऱ्या सर्वात मोठ्या आरोग्यविषयक समस्यांपैकी एक म्हणजे लठ्ठपणाचे वाढते प्रमाण. अशी नुसती पोरं लठ्ठ होत आहे. लठ्ठपणा हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आहार, शारीरिक हालचाली, आरोग्य आणि पोषण यातील बदलांचा. त्यामुळे हाडांची झीज, मधुमेह, काही कर्करोग आदींच्या तक्रारी आणि आत्मविश्वास खचून जाणे व नैराश्य यासारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात लठ्ठपणामुळे. त्यामुळे आपण आपली जीवनशैली बदलणे आणि त्याकरिता शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे व पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे यांनी समृद्ध असा संतुलित आहार घेणे अनिवार्य आहे. आपण काय करतो? चिकन 65 वगैरे असलं चमचमीत खातो, त्यात हे सगळं मिळत नाही. लोकांच्या सवयी, आवडीनिवडी, जीवनशैली आणि कामाचे स्वरूप याचा विचार करून आहाराचं नियोजन करण्यासाठी प्रशिक्षित आहार तज्ञ त्यांना मदत करू शकतात. डायटिशियन आहेत ना, ते आहाराबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतात. चला पहिला प्रश्न घ्या. पुढचा म्हणजे डायटिस्ट वाल्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न. लेखकाच्या मते लठ्ठपणा ही काय आहे? लठ्ठपणा ही काय आहे? आरोग्यविषयक समस्या आहे. लठ्ठपणाच्या समस्येपासून खालील कोणत्या लोकांना कमी त्रास होतो? होणं अपेक्षित आहे? खेळाडू आणि क्रीडापटू व्यायाम करतात म्हणून त्यांना लठ्ठपणा नसतो. पुढे पिष्टमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे हे सगळे प्रकार आहेत. अन्नाचे प्रकार आहेत. आहार तज्ञ म्हणजे अशी व्यक्ती की जी
कोणते अन्न खावे कोणते अन्न खावे याकरता लोकांना सल्ला देते. पुढे लोकांना आपली जीवनशैली बदलण्याचा सल्ला लेखक देत आहे. हा बदल पुढील प्रकारे शक्य आहे. जास्त हे करते. पुढचा उतारा घ्या. श्रीधरला कुत्र्याची भीती वाटत होते. तो जेव्हा 5 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या शेजारच्या कुत्र्याने त्याला उडी मारली होती आणि त्याला ते चावले होते. आता त्याचे काका कॉफी नावाची त्यांची कुत्री त्याला देत होते, कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते. कुत्री त्यांच्याबरोबर नेऊ शकत नव्हती विमानात ह्याच्यानं. सौम्य डोळ्याची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि तिला मुले आवडायची. जेव्हा त्यांच्या काकांनी कॉफीला घरी आणली तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. स्मिताने तिला उराशी घट्ट धरले. आईने तिला थोडे दूध दिले. वडिलांनी तिच्या कानांना गुदगुल्या केल्या. कॉफीने शेपूट हलवले. श्रीधर कोपऱ्यात बसून होता. तो एकटाच असा होता की ज्याने तिला हात लावला नव्हता. अचानक कॉफी त्याच्याजवळ गेली. तिने त्याचा हात चाटला. श्रीधर जवळजवळ ओरडला. नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली. काका असले. श्रीधर ते म्हणाले, तिला तू आवडला आहे. तिला फिरायला घेऊन जा. तिची काळजी घेतलीच पाहिजे. मी गेल्यानंतर तिला वाईट वाटेल. श्रीधर हसला. त्यानंतर तो कधीच घाबरला नाही. श्रीधर कुत्र्याला घाबरत होता कारण कुत्रे चावले होते. पुढचा प्रश्न. श्रीधरच्या कुटुंबाकडे काका कॉफीला देत होते कारण ऑस्ट्रेलियाला चालले होते. ते आपला देश सोडून चालले होते. कुटुंबातील सर्वांनी कॉफीचे स्वागत केले. कॉफीचे स्वागत फक्त कोणी केले नाही होता. पुढे श्रीधर तिला आवडला हे कॉफीने कसे दाखवले. स्मिता श्रीधरची कोण असेल. स्मिताने तिला मिठी मारलेली ती बहीण असणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला पुन्हा याच वेळी याच विषयाला पुढील पेपर नवोदयचा घेऊ. धन्यवाद.